जय हिंद मित्रांनो, वेलकम बॅक. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये ग्रुप बी 2025 पेपरचं अनालिसिस पाहिलं आहे. या पेपरच्या अनालिसिस मध्ये आपण विद्यार्थी कुठे अडकतात, एक्झामिनर कसे ट्रॅप सेट करतो, याबद्दल आपण सविस्तर डिस्कशन केलेलं आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे की 2025 चा जो पेपर आहे ग्रुप बी चा, त्याचा ट्रेंड कसा होता आणि तो पेपर आपल्याला 2026 साठी कशी दिशा दाखवत आहे. ओके. आता व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक स्पष्टपणे सांगायचं आहे की मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी कोणता क्लेम करत नाहीये की हा प्रश्न माझ्याच व्हिडिओ मधून आलेला आहे किंवा हे मी आधी तुम्हाला प्रेडिक्ट करून दाखवलं होतं. बघा, असा माझा कोणताच दावा नाहीये. मी फक्त तुम्हाला अनालिसिस कसं करायचं, एक्झामिनर कसा विचार करतो, टॉपर कसं इलिमिनेट करतात, PYQ चा योग्य वापर कसा करायचा, त्याचबरोबर 2017 ते 2024 PYQ च्या आधारे 2025 च्या पेपर मधलं लॉजिक जोडून सांगणार आहे आणि 2026 साठी योग्य अप्रोच तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथे लिंकेज आहेत तिथे मी तुम्हाला ऑफिशियल PYQ पेपर दाखवणार आहे. बघा, त्याच्या पेपरचं स्क्रीनशॉट का दाखवायचं तुम्हाला, की प्रूफ व्हावा म्हणून. ठीक आहे, की मी तो प्रश्न PYQ मधूनच घेतलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला पण व्हेरीफाय व्हायला पाहिजे की अरे हा, हे PYQs आहेत आणि यांचं खरंच लिंकेज आहे. ओके. कोणतं क्लेम करण्यासाठी नाही दाखवत मी तुम्हाला ते. PYQ जर समजला तुम्हाला तर तुमचा माइंडसेट बदलतो आणि माइंडसेट जर बदलला तर तो माइंडसेट टॉपर सारखा होतो आणि तुम्हाला सर्वांना टॉपरच बनायचं. ठीक आहे. तर आता आपण सुरू करूयात. बघा, टोटल प्रश्न असतात 100, GS असतात 80 आणि 20 असतात मॅथ आणि रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंग माझा कोर पार्ट नाहीये, त्याच्यामुळे मी त्या सब्जेक्टला हात लावत नाहीये. पूर्ण आपलं लेक्चर हे 80 जे प्रश्न आहे GS चे त्याच्यावरती फोकस आहे. ग्रुप बी 2025 चा हा जो पेपर होता तर तो समतोल पण विश्लेषणात्मक होता. बॅलन्स बट अनालिटिकल होता. थेट पाठांतरावर आधारित प्रश्न होते पण कमी होते. स्टेटमेंट बेस, एलिमिनेशन बेस आणि कन्सेप्ट जजमेंट प्रश्न जास्त पाहायला मिळतात. जर हा पेपर बघितला तर पेपरमध्ये किती वाचले यापेक्षा PYQ समजून कसे विचार करायचा हे आपण तपासायला पाहिजे. आता विषयानुसार किती प्रश्न आले होते, तर इतिहासामध्ये आले ते 10 प्रश्न, भूगोल, भारत आणि महाराष्ट्र कव्हर करून 10 प्रश्न, राज्यशास्त्रामध्ये आलते सुमारे 14 प्रश्न, अर्थशास्त्र व बँकिंग 16 प्रश्न, विज्ञानामध्ये आले होते अप्रॉक्सिमेटली 17 प्रश्न, करंट अफेअर 2023 ते 2025 च्या आधारावरती आलेले होते 13 प्रश्न. ठीक आहे. आता लेवल पाहूयात आपण कोणकोणत्या सब्जेक्टची लेवल कशी होती. तर हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये 4 इझी होते, 4 मॉडरेट आणि 2 हार्ड, असे टोटल 10 प्रश्न. भूगोलामध्ये 3 इझी, 4 मॉडरेट, 3 हार्ड होते. इकॉनॉमिक्स मध्ये 5 इझी, 7 मॉडरेट आणि 4 हार्ड होते. पॉलिटीमध्ये 4 इझी, 6 मॉडरेट आणि 4 हार्ड होते. सायन्स मध्ये 5 इझी, 6 मॉडरेट आणि 4 हार्ड होते. करंट अफेअर मध्ये 4 इझी होते, 6 मॉडरेट होते आणि 4 हे हार्ड होते. असे 13 प्रश्न आलेले होते. असे करून आपल्याला 25 इझी, 33 मॉडरेट आणि 22 हार्ड प्रश्न पाहायला मिळालेले आहेत GS सब्जेक्ट मध्ये. ओके. आता स्टॅटिक आणि करंट अफेअर यांचे प्रमाण पाहूया. स्टॅटिक PYQ आधारावरती सुमारे 60 ते 65% आणि करंट अफेअरच्या आधारावरती सुमारे 35 ते 40%. हे सगळं मी 80 प्रश्नाच्या आधारावरती बोलतोय तुम्हाला. महत्वाची बाब म्हणजे चालू घडामोडी म्हणजे फक्त तथ्य आलेले नाहीये, तर स्टॅटिक संकल्पना आणि अलीकडील घडामोडी पण त्याच्यामध्ये मांडलेले होते. ओके. म्हणजे चालू घडामोडी हा वेगळा विषय नाहीये, तर तो स्टॅटिक्सचा पुढचा टप्पा आहे. विशेष म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये. आता 2017 ते 2024 PYQ च्या दृष्टीने 2025 ला पाहूयात आणि 2026 साठी काय संकेत आहे त्याला पण लक्ष देऊया. बघा, थेट PYQ रिपीट जवळजवळ झालेले नाहीयेत. PYQ मधील संकल्पना मोठ्या प्रमाणात वापरल्या आहेत. पॅटर्न स्पष्ट आहे. तोच विषय वेगवेगळ्या वर्षामध्ये, वेगवेगळ्या फ्रेमिंगने, वेगवेगळ्या सब टॉपिक्स, म्हणजे बघा, चॅप्टर तोच आहे. त्या चॅप्टरचा दुसरा कोणता तरी टॉपिक आतापर्यंत विचारलेला नाहीये. तो टॉपिकचा तो पार्ट आपल्याला विचारलाय. विशेष म्हणजे सायन्स मध्ये. तर PYQ हे आता फक्त पाठ करायचं साधन राहिलेलं नाहीये, तर PYQ हे विचार करण्याचं साधन आहे. लक्षात घ्या. मी तुम्हाला ऍक्च्युली विचार कसा करायचा ते शिकवायचा प्रयत्न करतोय. आता 2025 मध्ये परीक्षक नेमके काय तपासत आहे?
तर 2025 मध्ये परीक्षकाने संकल्पना स्पष्ट आहेत का हे चेक केलं. त्याचबरोबर विधान चूक का बरोबर हे ओळखता येते का नाही. दोन जवळजवळच्या सारख्या पर्यायामध्ये फरक करता येतो का नाही. इलिमिनेशन लॉजिक वापरता येतं का नाही. म्हणूनच पेपर दिसायला सोपा वाटलाय, ठीक आहे, पण अॅक्युरसी कमी होते आणि ॲव्हरेज विद्यार्थी तिथंच घसरतो. आता 2017, 2024, 2025 साठी सातत्य कसं. 2017 ते 2024 मध्ये जे PYQ होते त्यांचं सातत्य कसं होतं. विषय बदललेलेच नाही आहेत. अभ्यासक्रम बदललेला नाहीये. फक्त फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदललेली आहे आणि हाच इशारा आहे 2026 साठी पण. आता पार्ट वन आपण जे डिस्कस केलेलं आहे आतापर्यंत, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं. ओन्ली पाठांतराचा पेपर नाही. आता पेपरमध्ये वेग नाही, म्हणजे वेग तर आपल्याला पाहिजेच आहे, बट वेग सोबत अॅक्युरसी पण मॅटर करते. विचार, इलिमिनेशन आणि PYQ ची अंडरस्टँडिंग आवश्यक आहे या पेपरसाठी. आता 2026 साठी स्पष्ट संकेत हा आहे की 2017, 2024, 2025 या पेपरचा जर समजून वाचले नाही तर काहीच फायदा नाही. तर तुम्ही किती पण 2026 मधला सिलेबस पूर्ण केला तरी काहीच फरक पडणार नाही. अनटिल अँड अनलेस तुम्ही PYQ ला अंडरस्टँड करत नाहीत. बघा, मी म्हणत नाही नुसते वाचायचे नाहीयेत नुसते. आपल्याला अंडरस्टँड करून वाचायचे. एक्झामिनरनं जे ट्रॅप सेट केलेले आहेत, एक्झामिनरचा जो माइंडसेट आहे तो अंडरस्टँड करायचा आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्यासाठीच मदत करतोय. आता आता आपण इतिहासाला पाहूयात. 2025 मध्ये इतिहासात आले प्रश्न 10. आपण आताच बघितलं. प्रश्नावर कसा भर होता. सामाजिक धार्मिक सुधारणा, स्वातंत्र्यपूर्व राजकीय घडामोडी, काँग्रेस, कामगार चळवळ, सुधारक यांच्यावर आधारित प्रश्न आपल्याला पाहायला मिळाले. बघा, पण थेट तारीख आणि वर्ष विचारलेलं यावेळेस टाळलेलं आहे. कोण, कोणत्या संदर्भात, कोणत्या संस्थेशी अशी जोड तपासलेली आहे. म्हणजे इतिहास फक्त माहितीसाठी नव्हे तर संदर्भ, कंटेक्स्ट क्लॅरिटी पण आपल्याला एक्झामिनरनं चेक केलेली आहे. आता इतिहासामधला पहिला प्रश्न होता मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधी लिखाणाबाबत देशद्रोहाचा खटला कोणावर दाखल झाला होता. आता बघा, ऑप्शन पण असेच एक्झामिनरनं दिलेलं होतं, लोकमान्य टिळक. आणि आपण काय केलं, देशद्रोहाचा खटला वाचलं की आपण डायरेक्ट लोकमान्य टिळकांना आन्सरला टिक केलं, पण ते आन्सर चुकीचं होतं. जसं मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक्झामिनर 4 ऑप्शन बनवतो, त्याच्यात एक बरोबर असतं, एक अर्धवट बरोबर असतं, एक पूर्ण चूक असतं आणि एक फेमस नाव असतं आणि तुम्ही ह्या फेमस नाव आणि बरोबर मध्येच कन्फ्युजन करतात. ओके. तर या प्रश्नाचा इनडायरेक्टली उल्लेख आपल्याला 2019 मध्ये बघा, लोकमान्य टिळकावरती कितीतरी प्रश्न आलेले आहेत. विशेष म्हणजे होम रूल लीग वरती. ओके. त्याचबरोबर 2021 मध्ये ब्रिटिश राजवटीतील प्रेसवरील निर्बंध. मी तुम्हाला कितीतरी वेळेस आपण डिस्कशन केलेलं होतं की लॉर्ड रिपन आणि लॉर्ड लायटन. लायटन सगळ्यात हरामी माणूस होता आणि रिपन सगळ्या ब्रिटिशरांमध्ये चांगला व्हाईसरॉय होता. आणि ह्याने काय केलं होतं, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, आठवलं का. तोच इनडायरेक्टली कन्सेप्ट आपल्याला इथं पण पाहायला मिळालेला आहे. डायरेक्टली कन्सेप्ट आपल्याला अशी नाही मिळत मित्रांनो, इनडायरेक्टली एक्झामिनर हिंट देत असतो. 2023 मध्ये क्रांतिकारक चळवळीवरील ब्रिटिश कारवाई पण आपल्याला ह्याच प्रश्नाला काय करतो, इनडायरेक्टली हिंट देतो. म्हणजे पॅटर्न कसा आहे एक्झामिनरचा, वसाहतकालीन देशद्रोह कायदे आणि क्रांतिकारक घटना. एक्झामिनरचं लॉजिक काय आहे की कोण, कोणत्या घटनेवर ब्रिटिशांनी काय कारवाई केली यांना कनेक्ट करता येते का नाही. म्हणजे क्रांतिकारक चळवळ, पत्रकारिता आणि ब्रिटिश दडपणाशाही. ओके, ब्रिटिश दडपणशाही या तिन्ही गोष्टी एक्झामिनरनं जोडून प्रश्न बनवलेला आहे. ओके. आता आपण एक्झामिनरच्या कोणत्या ट्रॅपमध्ये फसलो. विद्यार्थी कुठे फसला आहे. जसं मी तुम्हाला आधीच म्हटलं, टिळक आणि देशद्रोह हे ऑटोमॅटिकली निवडतीच. आता ऍज अ ऍव्हरेज स्टुडंट काय करतो, ओळखीचं नाव पाहतो आणि एक्झामिनरच्या ट्रॅपमध्ये फसतो. पण आता तुम्हाला टॉपर बनायचंय, तुम्ही कसा विचार करायला पाहिजे. कालखंड, चळवळ आणि संदर्भ यांना जोडायचे. 2026 साठी काय टेक अवे आहे आपल्यासाठी. व्यक्ती, हिस्टॉरिकल कंटेक्स्ट दोन्ही महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण नुसतं व्यक्ती वाचत होतो, पण आता त्याचा हिस्टॉरिकल कंटेक्स्ट पण आपल्याला पाहायचा आहे. क्रांतिकारक चळवळ, पत्रकारिता, ब्रिटिश दडपणशाही एकत्र अभ्यास करायचा. यांचे लिंकेजेस, यांचे जे डॉट्स आहेत ना, आपल्याला ते डॉट्स कनेक्ट करायचे. म्हणजे आता लक्षात घ्या
हा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या आधारावरती नेक्स्ट इयर पण प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. इतिहास आणि क्रांतिकारक खटले. ओके. आता हा ऑफिशियल प्रश्न आहे. आता प्रार्थना समाजाची सामाजिक कार्य यावरती आपल्याला प्रश्न पाहायला मिळेल. ह्या प्रश्नाचा तुम्हाला रेफरन्स 2019 मध्ये उद्दिष्ट विचारलेले होते. 2020 मध्ये इनडायरेक्टली आपल्याला काय विचारलेलं आहे? गोखले व सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी. क्वेश्चन तिसरा आहे 2020 मध्ये. 2023 मध्ये पण क्वेश्चन तिसरा प्रार्थना समाजावरतीच आहे. मी याचे स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवणारच आहे. आता याच्यामध्ये आपण एक्झामिनरच्या ट्रॅपमध्ये कसं फसतोय? सर्व सुधारक प्रार्थना समाजाशी जोडणं, संस्था आणि सुधारक यांच्यात गोंधळ करणं. आता ऍव्हरेज स्टुडंट काय करतो? सर्व सुधारकांना एकत्र करतो. पण आता तुम्हाला ऍज अ टॉपर विचार करायचा आहे की सुधारक, संस्था आणि कार्य वेगळे ठेवतो प्लस पीवायक्यू ला काय करतो? अंडरस्टँड करतो. आता पीवायक्यू ला काय अंडरस्टँड करतो मी तुम्हाला पुढच्या स्लाइडला दाखवतो. 2026 साठी आपल्याला काय टेक अवे? ऑल इम्पॉर्टंट जे पण पीवायक्यू समाज सुधारक आहेत ना, पीवायक्यू मध्ये स्पेशली पीवायक्यू मध्ये जे समाज सुधारक आहेत त्यांच्या संस्था, त्यांचे लिंकेज आपल्याला काय करायचे होतं? अभ्यासाचे आहेत आणि याच्यावरती प्रश्न यायचे खूप जास्त चान्सेस आहेत 2026 मध्ये पण. नेक्स्ट इयर काय होऊ शकतं? प्रार्थना समाजाच्या ऐवजी दुसरी कोणती संस्था येऊ विचारू शकतात. ठीक आहे. आता हा बघा, हा 2025 पेपरचा स्क्रीनशॉट आहे आणि 2023 मध्ये प्रश्न विचारलेला होता प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? दादोबा तरखडकर, पांडुरंग आत्माराम पांडुरंग हे पूर्ण नाव दिलेले होते. ह्या 1867 ला काय झालेली होती? स्थापना झालेली आहे. सोलापूर, कोल्हापूरमध्ये महाविद्यालय स्थापन केलेले विचारले. नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीग आणि इथे काय विचारलेलं आहे? नाम जोशी सोशल सर्व्हिस लीग आहे का नाही कनेक्शन? ठीक आहे. त्याच्यानंतर 2020 मध्ये पण प्रश्न विचारलेला होता. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक सुधारण्याचे कार्य कोणी कोणी केलेलं होतं? म्हणजे मेंबर कोण कोण होते? याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न होता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवरती कोणतं विधान बरोबर आहे? तर 2012 ते 2016च्या पेपरमध्ये कितीतरी वेळेस नंबर ऑफ टाइम छत्रपती शाहू महाराजांनी कोणतं वसतिगृह चालू केलं होतं? कोणती शाळा चालू केलेली होती? यावरती प्रश्न विचारलेले डायरेक्टली प्रश्न विचारलेले. 2019 मध्ये क्वेश्चन नंबर 26, 29 आणि 34 मध्ये प्रश्न विचारलेला होता वृत्तपत्र सामाजिक सुधारणा संस्थानात्मक भूमिकावरती. एक्झामिनरनं ट्रॅप काय केलता? विधवा पुनर्विवाह कायदा. प्रत्यक्ष कायदा असल्याचा भ्रम वाटतो. आपल्याला काय वाटतं की विधवा पुनर्विवाह कायदा हा 1856 मधला आहे. पण 1917 मध्ये पण छत्रपती शाहू महाराजांनी कायदा कोल्हापूर संस्थानासाठी आणलेला होता. आणि इथंच ऍव्हरेज स्टुडंट फसतो आणि टॉपर काय करतो? कायदा व सामाजिक प्रोत्साहन वेगळे ओळखतो. 2026 साठी काय टेक अवे आपला? कायदे आणि समाज सुधारक यांच्यातील फरक स्पष्ट ठेवायचा. यावरती प्रश्न येण्याचे हाय चान्सेस आहेत बघा. आता हा बघा, प्रश्न क्रमांक तिसरा हा ऑफिशियल 2025 चा प्रश्न आहे. कंबाईन 2019 पीवायक्यू मध्ये आपण डिस्कस केलं होतं. छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या वृत्तपत्राला मदत केलेली आहे? कैवारी, तेज, विजय मराठा, तरुण मराठा. आता यावरतीच ह्याच 2025 मध्ये आपल्याला पुढे पण एक प्रश्न पाहायला मिळणार आहे. आता शाहू महाराजांचं सामाजिक कार्य इथं मेन्शन केलेलं आहे. त्यांनी काय केलं होतं? नवीन शंकराचार्याची अपॉइंटमेंट केलेली होती. आता आयटक वरती प्रश्न अध्यक्ष नव्हते असा विचारले. म्हणजे आयटक काय? तर कामगार चळवळ. कामगार चळवळीवरती इनडायरेक्टली 2019 मध्ये प्रश्न, 2021 आणि 2022 मध्ये सेम प्रश्न एक्झामिनरने विचारलेला आहे. कामगार संघटना, काँग्रेसची कामगार संघटना कोणती आहे? आता ह्या प्रश्नाचं रिलेव्हन्स पण मी तुम्हाला दाखवतो. आता ट्रॅप काय आहे? मोठे नेते म्हटलं की अध्यक्ष असतील असा आपला समज असतो. ऍव्हरेज स्टुडंट काय करतो? प्रसिद्ध नाव ओळखतो. टॉपर काय करतो? संघटनात्मक पदाची माहिती ठेवतो. याच्यात टेक अवे काय आहे 2026 साठी? तर कामगार चळवळ, नेते व पद यांचा अभ्यास करायचा आहे. ओके. आता आयटक मध्ये काय केलेलं होतं एक्झामिनरनं? 4 नाव दिलेले होते. त्याच्यामध्ये 3 होते INC चे ऑलरेडी मेंबर आणि एक प्रसिद्ध नाव होतं कशाबद्दल? आयटक मधलंच प्रसिद्ध नाव होतं. ऍक्टिव्ह मेंबरचं नाव होतं ते. पण ते मेंबर होते, नॉट अ प्रेसिडेंट. आणि एक्झामिनरनं तिथंच ट्रॅप सेट केलेला आहे. कारण की पहिलं ज्यावेळेस अधिवेशन हे बघा हा प्रश्न आहे ऑफिशियल. आता याचा रिलेव्हन्स आपल्याला 2021 मध्ये पाहायला मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 17 भारत
भारतीय कामगार वर्गाचा उदय आणि कामगार चळवळी. इथं काय आहे? लाला लजपत राय. लाला लजपत राय कोण होते? ऑल इंडिया ट्रेड युनियन आयटकचे पहिले अध्यक्ष होते. आणि ह्या आयटकच्या पहिल्या अध्यक्ष ज्यावेळेस होते ते, त्यांच्या सोबत महत्वाची भूमिका कोणी बजावलेली होती? तर बी.टी. रणदिवे यांनी बजावलेली होती. ओके. आता 2021चा हा प्रश्न आहे ना. आता ह्याच प्रश्न 2022 मध्ये कशा स्वरूपात विचारलेला आहे बघा. 2022 मध्ये हा विचारलेला प्रश्न. एक्झामिनरनं काय केलंय? फक्त हा जो कॉलम आहे, हा कॉलम बी मध्ये टाकलाय आणि ए चा कॉलम इकडे गेला बघा. हा कॉलम इथं ए होता, इथं बी होता. आता 2022 मध्ये हाच कॉलम बी ला इकडे टाकलं आणि ए ला इकडे टाकलं. दॅट्स इट. एवढाच एक्झामिनरनं डिफरन्स केलेला होता. पण ह्या वर्षी त्याने एक्झामिनरनं कसं नेचर चेंज केलं? आयटक बद्दल आपल्याला थोडीशी कोर इन्फॉर्मेशन विचारली. नेक्स्ट टाइम आपल्याला ते बाकीच्या संस्थानावरती पण विचारू शकतात. तर आपण ज्यावेळेस आपलं पीवायक्यू टॉपिक वाईज अनालिसिस सुरू करूत ना, त्यावेळेस आपण ह्या टॉपिकला पण त्याच दृष्टीने कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. आता न्यूजपेपर आणि संपादकावरती प्रश्न आहे. आपल्याला विचारलं होतं 2025 मध्ये मुकुंदराव पाटील, वारा कोठारी यांची वृत्तपत्रे जुळवा. बघा, न्यूजपेपर आपल्याला 2019 मध्ये डायरेक्टली पाहायला मिळाले. मी तुम्हाला आत्ताच तो स्क्रीनशॉट दाखवलेला आहे. ओके. 2023 मध्ये राष्ट्रीय चळवळ, पत्रकारिता इनडायरेक्टली विचारलेलं होतं. आता ट्रॅप कसा होता? जागृती आणि जागरूकता हे दोन वृत्तपत्र सारखे वाटू लागले आपल्याला ह्या प्रश्नामध्ये 2025च्या प्रश्न क्रमांक 5 मध्ये. आणि ऍव्हरेजली आपण तिथंच गोंधळतो. आणि टॉपर टाईप विचार करायला गेलं तर कसं लक्षात ठेवायचं आपल्याला? संपादक, वृत्तपत्र आणि विचारधारा जोडायची. 2026 साठी काय टेकावे? पत्रकारिता म्हणजे व्यक्ती व विचारसरणी. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, जर आता मी पहिले तुम्हाला न्यूज आपला ऑफिशियल पेपर दाखवतो. हे 2025च्या ऑफिशियल स्क्रीनशॉट आहे. विजय मराठा, दीनबंधू हे नाव मी तुम्हाला आत्ताच दाखविलेले. तर केव्हा दाखविले होते? शाहू महाराजांच्या प्रश्नामध्ये. आता बघा, हे हे जे नाव आहे दीन आणि मित्र, ह्या नावाला फोडून आपल्याला विचार करायचे, जे ऑलरेडी मी तुम्हाला आपल्या 2025 अनालिसिस मध्ये सांगितलेलं आहे. आता इथं एक्झामिनरचा ट्रॅप काय? जागृती आणि जागरूक. काय अवेअरनेस साठीच आहे. नाव पण किती सिमिलॅरिटी आहे, जागृती आणि जागरूक. ठीक आहे. आता ह्याच प्रश्नाचा रिलेव्हन्स 2019 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. विजय मराठा, तरुण मराठा. छत्रपती शाहू महाराजांनी कोणकोणत्या न्यूजपेपरला मदत केली होती, त्यावेळेसच आपण डिस्कस करायला पाहिजे होतं. त्यावेळेसच आपण अनालिसिस करायला एक्झामिनरनं तोच हिंट दिलते की तुम्हाला हे न्यूजपेपर कोणाचे आहेत, त्याचा संपादक कोण करतं, त्याचे फाउंडर कोण आहेत, हे सर्व आपल्याला पाहायला पाहिजे होते. त्याचबरोबर ते न्यूजपेपर कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहेत, हे पण महत्वाचं आहे. ओके. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघा, न्यूजपेपर वरतीच आलेला आहे आपल्याला इथे. कोणता? स्त्री शिक्षणाची दिशा दाखवणाऱ्या हा स्त्री शिक्षणावरील लेख कोणत्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला होता? 2019 मध्येच आपल्याला न्यूजपेपर वरती परत प्रश्न विचारलेला आहे. आणि विशेष म्हणजे हा प्रश्न कशावर विचारलेला आहे? स्त्री शिक्षणाच्या दिशा दाखवण्यासाठी. आणि हा जो एम्पॉवरमेंटचा प्रश्न असतो ना स्त्री शिक्षणासाठी, ही महत्वाची हिंट आहे बघा आपल्यासाठी 2026 साठी. ओके. आता काँग्रेस अधिवेशन पाहायचं आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला विचारलेलं होतं. त्याचा हिंट आपल्याला 2019 मध्ये काँग्रेस अधिवेशन डायरेक्टली विचारलेला होता. प्रश्न क्रमांक 32 मध्ये पहिलं सेशन. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 35 2019 मध्ये. 2022 मध्ये डायरेक्टली क्वेश्चन आलता क्वेश्चन नंबर 28. त्याच्यामध्ये मद्रासचे कोण अध्यक्ष होते ते मेन्शन केलं. 2023 मध्ये प्रश्न क्रमांक 10. एक्झामिनरचा ट्रॅप काय इथे? ए.ओ. ह्यूम म्हणलं की आपण काय म्हणतो? अध्यक्ष. का म्हणून? ए.ओ. ह्यूमलाच फादर ऑफ काय म्हणतात? फादर ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. ठीक आहे. आणि ऍव्हरेज स्टुडंट काय करतो? एक तर त्यांनी पाठ केलेलं नसणार आहे. पहिले जे जे इम्पॉर्टंट INC चे सेशन्स आहेत, त्याचे अध्यक्ष कोण ते सेशन झालं कुठं होतं, त्या सेशन मध्ये विशेष काय काय झालं होतं, हे ऍव्हरेज स्टुडंट काय करतो? लक्ष देत नाही याच्याकडे. बट ऍज अ टॉपर तुम्हाला काय करायचंय? वर्ष, ठिकाण, अध्यक्ष. त्याचबरोबर त्या वर्षी विशेषता काय झालेली होती, विशेष काय झालं होतं, त्याच्याबद्दल पण आपल्याला माहिती पाहिजे. 2026 साठी टेक अवे काय? काँग्रेस अधिवेशनाचा टाइमलाईन सराव आवश्यक आहे.
हा प्रश्न आहे ऑफिशियल वाला आणि याचा रिलेव्हन्स बघा 2019 प्रश्न क्रमांक 32 ए ओ ह्यू हेनरी वगैरे वगैरे आपल्याला दिले त्यांनी. 2019 मध्ये पुन्हा प्रश्न विचारलेला होता मुंबईमध्ये अधिवेशन कितवं झालेलं होतं खालीलपैकी. ठीक आहे. आता मुंबईमध्ये कितवं झालं होतं पुन्हा 2022 मध्ये प्रथम अधिवेशन मुंबईमध्ये झालं. कोण अध्यक्ष, दुसरे कोण, तिसरे कोण, चौथे कोण. ठीक आहे. जिथं मद्रास अधिवेशन कोण झालं होतं? बदरुद्दीन तय्यबजी. आणि येवलेचा चहा आपला जॉर्ज येवले हे आलेला होता डी मध्ये. आणि इवन ग्रुप्स ही आपला जो 11 जानेवारीला पेपर झाला ना, तिथे पण हाच प्रश्न जवळ रिपीट झालेला आहे. ठीक आहे. आता आता बघा 2022 ला हा प्रश्न विचारला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. एक्झामिनरनं 2023 ला काय केलं आहे? 5वं, 7वं, 11वं, 13वं विचारलं. आणि एक विशेष एक लक्ष द्या. मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती सगळे महाराष्ट्रातलेच जिल्हे त्यांनी घेतलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरचे जिल्हे घेतलेत का? नाही घेतलेले. ओके. आता ब्रिटिशरांचे कायदे 58चा 1909, 1919, 1935. एव्हरग्रीन प्रश्न आहे. हर वर्षी आपल्याला हा प्रश्न पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि आपण एक्झामिनरच्या ट्रॅपमध्ये कसा फसतो? 2019 आणि 2035 मध्ये काय झालं? डायआर्की म्हणजे द्वैध शासन इंट्रोड्यूस केलं होतं. पण 19 मध्ये इंट्रोड्यूस केलं होतं प्रिन्सली स्टेट मध्ये आणि 1935 मध्ये इंट्रोड्यूस केलं होतं सेंट्रल लेवलवरती. ओके. ती गोष्ट वेगळी आहे की 1935 मध्ये ज्यावेळेस त्यांनी सेंट्रल मध्ये इंट्रोड्यूस केलं होतं तर ते अप्लाय त्यांनी केलं नाही. फक्त नावालाच कायद्यामध्येच होतं. रियालिटीमध्ये आलं नव्हतं. ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट कळाली का? आपल्याला 2026 मध्ये एक्झामिनर असा पण प्रश्न विचारू शकतो की 2035 मध्ये जो कायदा झाला होता त्या कायद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या होत्या आणि कोणत्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये इम्प्लिमेंट झालेल्या आहेत यावरती पण आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. ठीक आहे. कारण की फॅक्च्युअल बेस्ड रिव्हिजन आपल्याला करावं लागणार आहे. ऍज अ टॉपर काय करणार? एक कायदा, एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं ऍटलिस्ट. का मग ऍटलिस्ट आपण इलिमिनेट तरी करू शकतो. हम्म? आता हा ऑफिशियल पेपरचा स्क्रीनशॉट आहे आणि याचा रेफरन्स बघा. 2023 मध्ये 1919 चा कायदा आलेला आहे. आता ह्या कायद्यामध्ये पण ह्या ऑप्शन मध्ये पण बघा जहाल मावा यांची युती. कोणतं कोणतं आयएनसीचं अधिवेशन झालं 1907चं? ऑलरेडी आपण अनालिसिस केलं. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील युती. हे बघा हा जो ऍक्ट आहे ना एक्झामिनरने दिलेला तोच ऍक्ट आपल्याला आयएनसीसी कनेक्ट आयएनसीच्या कोणत्या सेशनच्या अंडर मध्ये झालता किंवा त्यांचा लिंक करून पण एक्झामिनर विचारू शकतो. त्यानंतर 2022 मध्ये प्रश्न विचारलेला आहे 1935 बद्दल शासनात कोणकोणत्या संस्था स्थापनेत तरतूद केलेल्या होत्या. ओके. 2019 मध्ये प्रश्न विचारला होता. 1919 प्रशासकीय कायदा तयार करण्यासाठी लॉर्ड चेम्सफोर्ड यांना कोणी मदत केलेली होती? ठीक आहे. आणि आपण पीवायक्यूच्या आधारावरती जी लास्ट मिनिट रिव्हिजन सिरीज पण बघितली होती ना, त्यामध्ये पण एक्झामिनरचे हिंट ओळखून आपण हेच टॉपिक कव्हर पण केलेले होते. हे बघा हे पूर्ण आपण एक्झामिनरचे माइंडसेट समजूनच नोट्स पण बनवलेल्या होत्या लास्ट मिनिट साठी. आता नीळ उठावावरती प्रश्न आलेला होता आपल्याला. तर त्याचा रेफरन्स बघा 2019 मध्ये उलगुलान उठाव इनडायरेक्टली विचारला होता. 2022 मध्ये ब्रिटिश काळातील कृषीचा प्रश्न याच्यावरती पण आपल्याला प्रश्न पाहायला मिळाला होता. आता ऍज अ ऍव्हरेज काय होतं आपल्याला ऍव्हरेज स्टुडंट काय होतो सिंगल रिझन निवडतो. पण ऍज अ टॉपर आपल्याला काय करायचंय अनेक घटना जोडायच्या एकूण एकासोबत. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली डॉट कनेक्ट करायचे आपल्याला जे पण कीवर्ड्स आहेत ना एक्झामिनरचे ते कीवर्ड्स आयडेंटिफाय करून डॉट ओळखायचे. जसं की आपण काय करणार 2026 साठी आंदोलने मल्टीफॅक्टर असतात. मग एकाच आंदोलनामध्ये जे जे काही रिलेव्हंट गोष्टी आहेत ना त्याला जास्त फोकस करायचा आहे. फक्त एकच गोष्टीला नाही फोकस करायचं. ओके. हा ऑफिशियल प्रश्न आहे 2025 चा. 2019 मध्ये आलता उलगलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडून आणलेला होता? त्याच्यात ऑप्शन मध्ये संथाल लोक विचारलेले. उत्तर बिरसा मुंडा होतं पण संथाल लोक. आता ह्याच प्रश्नाला एक्झामिनरनं पुढे प्रश्नामध्ये ह्याच ऑप्शनला प्रश्नामध्ये कन्वर्ट केलेले.
आदिवासी उठाव बघा, आदिवासी उठाव, संथाल, कोल, भिल्ल. आताच मी तुम्हाला काय म्हणलं, इथं संथाल आहे. हाच प्रश्न पुढे जाऊन काय बनलाय, ऑप्शन प्रश्न बनलेला आहे इथे. ठीक आहे. रेफरन्स बघा, 2019 आदिवासी उठाव, आपण उलगुलान उठाव आताच दाखविला. 2021 मध्ये क्वेश्चन 22-23 इनडायरेक्टली ते पण प्रश्न मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. आता ट्रॅप काय आहे? प्रदेशातील अदलाबदल. आपल्याला काय होणार, भिल्ल कुठं आहे, कोल कुठं आहे, संथाल कुठं आहे, एकूण एकाला मिक्स करणार. महाराष्ट्रातलं बंगालमध्ये, बंगालचं झारखंडमध्ये असं मिक्स होऊ शकतं. काहून बघा, मी मान्य करतो की तुम्हाला पाठ आहे सगळं, पण एक्झामच्या प्रेशरमध्ये तुम्हाला ते लक्षात राहणार नाही. नावात कन्फ्युजन होणार आणि तेच ॲव्हरेजली स्टुडंट मिस्टेक करतो. टॉपर कसा करणार, उठाव, प्रदेश आणि जमाव यांचा एक टेबल करणार आणि त्याला फोकस करणार. आणि विशेष म्हणजे आपल्याला 2026 मध्ये काय टेकअवे करायचं, मॅपवर आधारित आपल्याला हे जे आता हे आपलं महाराष्ट्र, आपलं भारत आहे. ठीक आहे. वरची डायग्राम माझी व्यवस्थित काढता येत नाही मला. तर नेक्स्ट टाइम मे बी डायग्राम मध्ये विचारलं जाऊ शकते की हा प्रश्न, हा उठाव कुठे झालेला होता. 4 उठाव देतात आणि आपल्याला 1 2 3 4 असं करून पण विचारू शकतात. ओके, तर त्याची पण आपण प्रॅक्टिस करूयात. आता 2025 चा हा ऑफिशियल प्रश्न. त्याच्यानंतर 2019 मध्ये आलेला हा. 2021 मध्ये आपल्याला विचारलं होतं शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण. 2021 मध्ये विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 23. नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात झाली. बघा आताच म्हटलं ना, बिहार आणि बंगाल आणि बिहार. पण आपल्याला नेक्स्ट टाइम मे बी जेव्हा बघा भूगोल आणि इतिहास या दोघांना मिक्स करून पण विचारू शकतात. आणि याच्या आधी पण एक्झामिनरना विचारले की मॅपिंग मध्ये कोणता प्रदेश कुठे आहे, येऊ शकतं, चान्सेस आहेत बघा. आता संथाला बद्दल प्रश्न विचारला होता 2022 मध्ये. आता पाहूयात आपण मुंबई पोलीस कमिशन. हा आहे 1857च्या उठावाच्या काळातला प्रश्न. 1857चा उठाव तो एक्झामिनरनं खूप वेळेस विचारलाय. भारतात कुठे झालं, महाराष्ट्रात कुठे झालं, यांची कारणे कोणती, वगैरे वगैरे सगळं विचारलंय. यावेळेस त्यांनी काय, प्रश्नाचं नेचर खूप बदललंय. यांनी ब्रिटिशराविरुद्ध कारवायासाठी वधस्तंभ उभारणारा मुंबई पोलीस कमिशनर कोण असं विचारलं. म्हणजे आपल्याला 1857चा रिवॉर्ड बद्दल प्रश्न विचारतात, प्लेसेस बद्दल. त्याचबरोबर ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता त्याच्याबद्दल पण प्रश्न विचारतात. आणि ह्यावेळेस त्यांनी काय केलं, ब्रिटिश व्हाईसरॉय नाही, त्याच्या अंडर मधला दुसरा जो ऑफिसर असतो ना, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. आणि ट्रॅप काय, गव्हर्नर आणि पोलीस कमिशनर मध्ये गोंधळ होतो आपल्याला. ठीक आहे. टॉपर, ऍज अ टॉपर आपल्याला काय करायचं, आता प्रशासकीय पदे वेगवेगळी ठेवायची आणि पोस्ट क्लिअरिटी करायची त्यांची. ठीक आहे. हा ऑफिशियल प्रश्न आहे. आता इतिहासासाठी फायनल मेसेज काय, तर इतिहासात आता प्रश्न कोण नसून कोणत्या संदर्भात आहे याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. आता भूगोलाचे प्रश्न पाहूयात आपण. भूगोलामधला पहिला प्रश्न आहे, शंभू महादेव, सातपुडा, हरिश्चंद्र, बालाघाट, सातमाळा, अजिंठा या डोंगररांगा व नदी खोरे यामध्ये योग्य विधान कोणते. आता 2017 ते 2024 मध्ये, 2019 मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले होते 42-47. प्रश्न क्रमांक 2021 मध्ये प्रश्न विचारला होता नदी खोरे विभाजन करणाऱ्या पर्वतरांगा. 2022 मध्ये हे दोन प्रश्न आहेत, मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवून एक्सप्लेन करतो. 2025 मध्ये काय केलं एक्झामिनरनं, स्टॅटिक जिओग्राफी प्लस स्टेटमेंट जजमेंट केलेलं आहे. आता हा एकदा पहिले आपण ट्रॅक्स लक्षात घेऊयात ह्या प्रश्नाचा. ठीक आहे. सातपुडा, नर्मदा, तापी आणि बालाघाट, सातमाळा, अजिंठा याच्यात गोंधळ होतो. त्याचबरोबर गोदावरी, तापी आणि कोणता अजून, हे बघा, गोदावरी भीमा आणि गोदावरी तापी इथे कन्फ्युजन होणार आहे. त्याचबरोबर नर्मदा, तापी आणि सातपुडामध्येच आहे का, शंभू महादेव खोरे याच्यात कन्फ्युजन होणार आहे. आता हा जो प्रश्न आहे ना, ह्या प्रश्नाला एकदा लक्षात घ्या. 2019 मध्ये प्रश्न विचारला होता, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते. ठीक आहे. महाराष्ट्रामधले विचारलं तर म्हणजे गोदावरी खोरे होते. आता 2019 मध्ये प्रश्न विचारला होता फक्त स्टेटमेंट मध्ये, उत्तर ते दक्षिणचा क्रम लावा. आता ह्या प्रश्नाला व्यवस्थित बघा. 2025च्या एक्झामिनरनं काय केलंय, इथं थोडी माहिती दिली, याला पण माहिती केली. म्हणजे एक्झामिनरनं पहिल्यांदा एकदम सिंपल स्ट्रक्चर मध्ये दिलं. आता प्रत्येक सेंटेन्स मध्ये
दोन कन्सेप्ट जोडून एक सेंटेन्स बनवलं आणि असे करून काय केले, 8 कन्सेप्ट त्याने 4 वाक्यामध्ये विचारले. म्हणजे काय केलं, फक्त मिक्स केलेत, कन्सेप्ट जास्त मिक्स केलेत. हे बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिणेस कोणता पर्वत आहे? सह्याद्री. त्याचबरोबर अजून सिंपल बघा, हे जे पहिले 2022 हे जे प्रश्न होते ना, तर त्या 2019 सिंगल सिंगल कन्सेप्ट एक्झामिनरनं विचारले. पण ह्या वर्षी काय केलं, त्या सर्व कन्सेप्टला मिक्स करून प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हा प्रश्न आहे तर इझी, बट प्रेशरमध्ये काय होणार, यार एवढे कन्सेप्ट आपल्याला त्या टायमामध्ये आठवणं हे थोडंसं अवघड जातं आणि एक्झामिनरचा तोच ट्रॅप आहे. त्यामुळं आपल्याला काय करायचंय, पर्वतरांगा कोणती खोरे वेगळी करतो हे समजायचंय आणि मॅप मॅप प्लस बेसिक लॉजिकचा अभ्यास करायचा 2026 साठी. ओके. इवन आपण ह्याच हे जे माउंटेन रेंजेस आणि रिव्हर बाउंड्रीज आहेत ना, आपल्या महारिव्हिजन मध्ये पण कव्हर केलेला आहे. आता 2011 ची जनगणना हा आता एक्झामिनर फेवरेट प्रश्न. ओके. आपण नावात कोणत्या गोंधळ करतो, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. आपल्याला काय वाटणार, दोन्ही एकच आहे, पण आहेत वेगळे. ठीक आहे. नवीन जिल्हा पालघर हा 2014 मध्ये झालता. आपल्याला काय वाटणार, यार हे 2011 मध्ये पण असणारच आहे. इथं थोडस आपण आपलं काय करणार, लॉजिक वापरणार नाही आणि तिथंच एक्झामिनर आपल्याला काय करतो, ट्रॅक मध्ये टाकतो. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं नेक्स्ट टाइम, अर्बनायझेशन प्लस मायग्रेशन लॉजिक वापरायचं आणि सेन्सेक्स जो आहे त्याचे आकडे आणि कारण हे दोन्ही पण समजायचे. आता का समजायचे मी तुम्हाला विथ प्रूफ सांगतो. हा आहे हे 2025 चा प्रश्न. ओके. आपण रिव्हिजन मध्ये हे कव्हर केलेलं होतं. 2020 मध्ये एक्झामिनरनं कसा प्रश्न विचारला होता, 2001 बद्दल. ठीक आहे. अनुसूचित जमाती संदर्भातील लोकसंख्या असलेलं राज्य विचारलं, अनुसूचित जमातीबद्दल 2001 च. ओके. जिथं आपण ऑलरेडी एक्सप्लेनेशन केलं होतं एसटी एससी दोन्हीचं पण, विथ भारत पण कव्हर केलेला होता आपण इथे आणि महाराष्ट्रामधले जे जिल्हे होते ना ते पण कव्हर केलेले होते. 2011 मध्ये काय प्रश्न विचारला, सॉरी 2020 मध्ये प्रश्न काय विचारला होता, महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेवरून प्रश्न विचारलेला होता. 2021 मध्ये प्रश्न विचारला, 1998 ते 2021 या कालखंडातील भारतीय लोकसंख्या वाढ आणि कालसापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवली. म्हणजे ह्या वेळेस काय केलं एक्झामिनरनं, अँगल परत चेंज केलेला. ठीक आहे. आता आपण पाहूया मिनरल्स वरती, महाराष्ट्रातील लोह खनिज साठे. खनिज विभागाच्या आकडेनुसार महाराष्ट्र लोह खनिज साठे सर्वाधिक कुठे आहे. तर लोह खनिजावरती आपल्याला 2019 2021 मध्ये प्रश्न पाहायला मिळाले. आणि हा जो प्रश्न आहे ना, इथे आपण कन्फ्युजन होणार आहे तर चंद्रपूरमध्ये आणि सिंधुदुर्गमध्ये आणि भंडारा आणि गडचिरोलीमध्ये अशा दोन याच्यामध्ये कन्फ्युजन होणार आहे. ते कसं कन्फ्युजन आहे ते ऑलरेडी आपण आपल्या अनालिसिस मध्ये डिस्कस केलं. कोळसा आणि लोह खनिज मध्ये मिक्स मिक्स होण्याचे चान्सेस आहेत. अरे चंद्रपूरमध्ये कोळसा जास्त आहे का, आयर्न ओर जास्त आहे, याच्यात कन्फ्युजन होऊ शकते. आणि ऍव्हरेजली काय करतात मुलं, रिजन बेस अंदाज मारायचा. ठीक आहे. लॉजिक एक तर वापरायचं नाही. हे जे हे रिजन वाचलेलं ह्या रिजन मध्ये आहे, ह्या रिजन, कारण की बघा महाराष्ट्रामध्ये दोन रिजन मध्ये सर्वात जास्त खनिजे आहेत, कोकण आणि विदर्भ. ओके. टॉपर काय करणार, स्पेसिफिक मिनरल आणि डिस्ट्रिक्ट यांची क्लॅरिटी करणार आणि 2026 साठी आपल्याला मॅपिंग सोबत याचा अभ्यास करायचा. नुसतं जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक मिनरल्स नाही बघणार आपण, महाराष्ट्राच्या नकाशा थ्रू ते सर्व पाहायचा प्रयत्न करणार आहोत. ओके. हा ऑफिशियल प्रश्न आहे. आता एक एक लिंक बघा, 2020 मध्ये गडचिरोली डिस्ट्रिक्ट वरती इथं प्रश्न आलेला आहे. त्याच्यावरती विचारलं होतं, 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता काय आहे. ठीक आहे. ऍज बघा एक्झामिनरचा 2011 2001 चा सेन्सेक्स फेवरेट टॉपिक. त्यांनी काय केलंय बघा, जिल्ह्याला पण कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. आणि हा जिल्हा काय असणार आहे, 2020 मध्ये खूप न्यूज मध्ये पण असणार आहे. म्हणजे त्यांनी एक काय केलं, 2011चा कन्सेप्ट प्लस भूगोल प्लस न्यूज, ह्या तीन अँगलनं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि ही न्यूज कशाच्या संदर्भात असू शकते, एक तर मिनरल्सच्या रिलेटेड पण न्यूज मध्ये असू शकते.
फक्त लिंकेज बघा कसे लिंक करता येईल एक्झामिनर. आता 2019 मध्ये प्रश्न विचारलेला होता धातू आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ओके. आणि 2020 मध्ये मिनरलचा प्रश्न विचारला होता की लोह खनिज सर्वात जास्त दर्जेदार कोणतं आहे. ओके आणि हे 4 ऑप्शन दिले. आता बघा कोपन हवामान वर्गीकरण. एक सांगतो कोपन हवामान वर्गीकरण हे 2019-2024 मध्ये इनडायरेक्टली विचारलेले होते. कोणत्या सायंटिस्टनं काय काय सांगितलं होतं असे तीर्थंकर त्याचबरोबर सॉइल कोणत्या सॉइलचे कसं क्लासिफिकेशन केलं होतं असा प्रश्न आपल्याला पाहायला मिळालेला 2019 मध्ये. एक 2021 मध्ये पण होता. पण या कोपन हवामान वर्गीकरणावरती खूप दिवसानंतर प्रश्न विचारला एक्झामिनरनं. अशा ह्या 2019 ते 2024 मध्ये तर प्रश्न कोपन हवामानावरती पाहायला नाही मिळालेला. एक अजून एक लक्षात घ्या. ग्रुप बी मध्ये हा प्रश्न आपल्याला 2025 मध्ये विचारला आणि ग्रुप सी मध्ये जो आपला 11 जानेवारीला पेपर झाला ना त्यामध्ये पण आपल्याला कोकण हवामानावरती प्रश्न विचारला. आता ना म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्यायचंय ग्रुप बी असो ग्रुप सी असो का आपला राज्यसेवेचा पेपर असो यांचे जे पीवायक्यूज आहेत ना हे पीवायक्यू म्हणजेच आपला आधार आहे. ठीक आहे एक्झामिनरचा माइंडसेट समजण्याचा आधार. कारण की काय होतं जो प्रश्न राज्यसेवेमध्ये एखाद्या वेळेस आलेला आहे तोच दुसऱ्या वर्षी आपल्याला ग्रुप बी मध्ये किंवा त्याच वर्षी ग्रुप बी मध्ये किंवा त्याच वर्षी ग्रुप सी मध्ये फक्त अँगल चेंज करून पाहायला मिळतो. आता आपल्याला एक्झामिनरचा ट्रॅप काय की आपण कोड पाठ करतो आणि ह्या कोडला डिकोड करत नाही. डब्ल्यू ला काय म्हणतात, सी ला काय म्हणतात, डी ला काय म्हणतात, एम ला काय म्हणतात, याला काय करणार आपण पाठ करणार, समजून पाठ नाही करणार. असं नाही करणार की एम म्हणजे मॉइश्चर म्हणजे डब्ल्यू म्हणजे वेट अशा ट्रिकना लक्षात नाही ठेवणार. याची ट्रिक काय आहे मी तुम्हाला नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये बनवून एक्सप्लेन करेल. पण नेक्स्ट टाइम आपल्याला काय करायचंय की कोड टेम्परेचर आणि रेनफॉल लॉजिक लावायचं. म्हणजे नुसतं सिम्बॉलचा अर्थ समजून अभ्यास करायचा आपल्याला त्यांचा. ठीक आहे हा प्रश्न. आता रिव्हर आणि त्यांचा उगमस्थान. रिव्हर वरती हर वर्षी प्रश्न पाहायला मिळतात. एक्झामिनरने ह्या वर्षी पण प्रश्न विचारलेला आहे. विशेष मध्ये जम्मू आणि काश्मीरचा जो रिजन आहे तिथल्या ज्या रिव्हर्स आहेत त्याच्यामध्ये एक्झामिनरला विशेष रुची आहे. आणि आपण झोजिला रोहतांग याच्यामध्ये गोंधळ करू शकत होतो ह्या 2025च्या प्रश्नामध्ये. टॉपर वर्सेस ऍव्हरेज मध्ये काय होतं की ऍव्हरेज खिंडीचे नाव पाठ करतो आणि टॉपर काय करतो त्या खिंडीला रिव्हर्स सिस्टीम सोबत लिंक करतो. आणि आपल्याला काय करायचं हिमालयन रिव्हर सिस्टीम बेस्ड स्टडी करायची आहे. आता हा ऑफिशियल प्रश्न होता. महाराष्ट्रातील पर्जन्य वितरण पावसाचा प्रश्न विचारलेला आहे. 2019 मध्ये इनडायरेक्टली प्रश्न होता प्रश्न क्रमांक 49. 2021 मध्ये प्रश्न क्रमांक 40 आणि मान्सून वारे आणि त्यांचे कोणते घाट यावरती 2022 मध्ये प्रश्न विचारलेला होता. आपण पश्चिम आणि पूर्व लॉजिक चुकणार. जे अपवाद आहेत जसं की विदर्भ हा अपवाद आहे त्या विदर्भाकडे आपण लक्ष देणार नाही आणि जनरल स्टेटमेंट निवडून आन्सर देणार आणि एक्झामिनरच्या ट्रॅप मध्ये फसणार. ऍज अ टॉपर आपल्याला काय करायचं की मान्सून आणि त्याचे रिलीफ इंटरॅक्शन आपल्याला लक्ष द्यायचं म्हणजे रेनफॉल प्लस मान्सून आणि त्याची टोपोग्राफी यावरती आपल्याला भर द्यायचा 2026 साठी. ठीक आहे हा ऑफिशियल प्रश्न आहे. त्याचबरोबर आपल्या महारिव्हिजन मध्ये आपण पाऊस कसा पडतो याच्याबद्दल पण डिस्कस केलं होतं. 2019 मध्ये प्रश्न आलेला होता की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात पर्जन्य छायेचा प्रदेश मानला जातं. मौसमी वाऱ्यापासून किती टक्के नैऋत्य मौसमी वाऱ्यापासून महाराष्ट्राला किती पाऊस पडतो हा पण प्रश्न विचारलेला होता 2021 मध्ये. आता कोळशे आणि अणुभट्ट्या एक लक्षात घ्या 2012 ते 2016 मध्ये अणुभट्ट्या आणि त्यांचं ठिकाण जोड्या लावा कितीतरी वेळेस प्रश्न विचारलेले आणि विशेष म्हणजे कितीतरी वेळेस नाही बोर्डानं तो प्रश्न कॅन्सल पण केलेले आहेत. ओके 2019 मध्ये इनडायरेक्टली प्रश्न विचारला होता डिस्ट्रिक्ट मध्ये आणि याच्यामध्ये एक्झामिनरने ट्रॅप काय सेट केला होता एक हिंट पण दिलेली होती. हा पण ट्रॅप पण असे होते की अप्सरा सायरस कोणत्या देशांना मदत केली त्याच्यात स्वॅप त्याचबरोबर कामठी आणि कुमरेड कोळसा
यांच्यामध्ये स्वॅप केलेला आहे. म्हणजे टॉपर काय करतो, लोकेशन व्हेरिफिकेशन करतो आणि ऍव्हरेज मध्ये काय होतं, स्टुडंट मध्ये फॅक्च्युअल कन्फ्युजन होतं. म्हणजे 2026 मध्ये आपल्याला काय टेक अवे करायचा, एनर्जी, जिओग्राफी आणि लोकेशनची अॅक्युरसी करायची. ठीक आहे. आता जर हा प्रश्न इव्हन तुम्हाला माहित पण नसला असता ना, तुम्ही फक्त ऑप्शन बी च्या हिंट वरून तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचला असता. एक तर विचारलंय चुकीचं. आता मला सांगा, वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कोकण आणि विदर्भामध्ये खनिज संपत्ती जास्त. यांनी आपल्याला नाही म्हटलं की कोळसा कोणत्या टाईपचा कोळसा आहे, त्या कोळसा कोणत्या खडकापासून बनतो, कारण की कोकणामध्ये कोळसा वेगळ्या खडकापासून बनतो आणि विदर्भामध्ये टी पासून नाव चालू होतं त्या खडकापासून बनतो. नाव लक्षात येईल मला ते. ओके. आणि विशेष म्हणजे असं पण नाही विचारलं की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त किंवा काही पर्सेंटेज मध्ये पण विचारलं नाही. फक्त साधं सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट बनवलं की वर्धा खोऱ्यातील कोळसा व कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे. आणि हे विधान आपल्याला माहिती आहे, कॉमन लॉजिक लावलं असतं तुम्ही, हे बरोबर आहे. बी बरोबर आहे तर तिन्ही ऑप्शन कटले असते, तुम्ही आन्सर ए पर्यंत 3 पर्यंत गेला असता. का मग आपल्याला चुकीचं विचारलं, ठीक आहे, बरोबर विचारलेलं नाही. आता प्रश्न क्रमांक 18वा होता की पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, कॉमन अंडरस्टँडिंग वरती प्रश्न आहे. आणि एक्झामिनर खर्च वाढ ह्या उद्दिष्ट समजलं का नाहीये हे त्याला एक्झामिनरला अंडरस्टँड करायचं आहे. ऍव्हरेज स्टुडंट काय करतो, ह्या शब्दात फसतो. आणि टॉपर काय करतो, प्रोग्राम ऑब्जेक्टिव्ह क्लॅरिटी करतो त्याच्या कॉमन अंडरस्टँडिंग. ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड स्टडी आपल्याला करायची. आता हा प्रश्न आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगतो. गव्हर्नमेंट कोणता पण विकासाचा कार्यक्रम हा कशासाठी करतो, लोकांच्या वेलफेअरसाठी करतो. त्यांचा खर्च कमी व्हावा आणि बेनिफिट जास्त व्हावा, उत्पादन जास्त व्हावं, याच्यासाठी ते काय काय करतो, विकासाचे कार्यक्रम ठरवतो. ऑप्शन सी मध्ये काय म्हणलंय, गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ. अरे अशा कामासाठी काय करणार आहे. एक तर ऑप्शन एक्झामिनर ऑल ऑफ द अबव पण दिलं नाही, तर सी ला पण त्यांनी काढून टाकायचं. सी काढलं. ऑप्शन ए आणि बी मध्ये काय, भूमी उपयोग आणि उत्पादन पर्याप्त वाढ करणे. असं पण नाही म्हणलं की खूपच अल्टिमेट डबल ट्रिपल असे एवढी वाढ पाहिजे, तेवढं टार्गेट सेट नाही केलं, फक्त पर्याप्त वाढ सांगितली. म्हणजे स्टेटमेंट काय केलंय, स्ट्रेट फॉरवर्ड आणि सिंपल स्टेटमेंट ठेवलंय. वाहत्या पाण्याला नियंत्रण करून भूमीचे शरण थांबवणे म्हणजे इको फ्रेंडली सिस्टीम बनवायचा प्रयत्न केलेला आहे. हे दोन्ही विधान कसे कॉमन लॉजिक न तुम्ही काढू शकता. बघा, हे प्रश्न ना तुम्ही कुठं वाचू नाही शकत. हे फक्त तुम्हाला डॉट कनेक्ट करायचं, एक्झामिनरचा माइंडसेटला समजायचं आणि आन्सर पर्यंत पोहोचायचं. एक्झामिनरचा फेवरेट टॉपिक म्हणजे नदी खोरं. विशेष म्हणजे पश्चिम वाहिनी कोणत्या आणि दक्षिण वाहिनी कोणत्या. ठीक आहे, कितीतरी वेळेस प्रश्न पाहायला मिळालेले आहेत. आणि एक्झामिनरचा ट्रॅप काय, उपनदी. पश्चिम वाहिनी नदी म्हटलं की ज्या पण पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या सगळ्या एकूण एकाच्या उपनद्याच आहेत. या ट्रॅप मध्ये एक्झामिनर फसवतो. ऍव्हरेज स्टुडंट काय करतो, नाव आणि पाठांतर करायचं. पण ऍज अ टॉपर आपल्याला काय करायचंय, ड्रेनेजचं लॉजिक लावायचं. ठीक आहे. आता हा ऑफिशियल प्रश्न आहे. 2019 मध्ये प्रश्न विचारलेला होता, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते. तापी. आपण इथेच अनालिसिस केलं की कोणत्या नदीचं उगमस्थान कुठे होतं, ती ड्रेन कुठे होती, कोणत्या कोणत्या स्टेट मधनं फ्लो होती. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातून ज्या महत्वाचे जिल्हे आहेत ना, त्या जिल्ह्यावरती कोणती रिव्हर आहे, हे पण आपण ह्या एक्झामिनरच्या माइंडसेटला समजून अनालिसिस केलेलं होतं. ओके. नेक्स्ट प्रश्न तोच आहे, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते. ओके. आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये पण याच ट्रिकला आपण समजून काय केलेलं आहे, अनालिसिस केलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 50वा. हा प्रश्न करंट अफेअर प्लस स्टॅटिक दोन्ही मिक्स करून विचारलेला आहे. कशाबद्दल, पहलगाम बाबत कोणते विधान बरोबर आहे. ठीक आहे, 3 विधान दिलेलं होतं आणि मी तुम्हाला म्हटलं होतं जम्मू आणि काश्मीरचा एरिया एक्झामिनरचा फेवरेट एरिया आहे. मग ते जम्मू काश्मीरची टोपोग्राफी असो का तिथले जे पण पासेस आहेत, पासेस असो का रिव्हर असो, यावरती एक्झामिनर आपल्याला प्रश्न विचारतो. त्याचबरोबर एक्झामिनर ट्रॅप काय करतो, वैष्णव देवी आणि अमरनाथ
याच्यामध्ये कन्फ्युजन ह्या प्रश्नामध्ये विशेषतः बनवलेला आहे. ओके, हा प्रश्न आहे ऑफिशियल. आता जिओग्राफीहून काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, फायनल मेसेज काय आहे 2026 साठी? तर भूगोलात मार्क्स पाठांतरावर नाही आहेत, तर प्रोसेस आणि लॉजिक समजण्यावर आपल्याला मिळणार आहे. जे पण डॉट आहेत ते आपल्याला कनेक्ट करायचे आणि आन्सर करायचे. आता इकॉनॉमिक्स वरती डिस्कस करूया. आपला पार्ट 4 म्हणजे इकॉनॉमिक्स वरती आहे. फिस्कल डेफिसिट वरती प्रश्न आलेला होता, जो की आपण 2019 मध्ये पाहिलेला आहे, 2021 मध्ये, 2022 मध्ये, 2023 मध्ये. ठीक आहे. एक्झामिनरनं काय केलंय, डेफिनेशन क्लॅरिटी टेस्ट केलेली आहे 2025 मध्ये. त्याने काहीच मोठा ट्रॅप वगैरे सेट नव्हता केला. फक्त महसूल तूट आणि राजकोषीय तूट याच्यामध्ये गोंधळात टाकलं आणि कर्ज वगळला हा शब्द दुर्लक्षित केलेला आहे. ओके, आपण काय करायचं आता, सूत्र व शब्दरचना समजून उत्तर द्यायचे. 2026 मध्ये आपल्याला काय टेकअवे, इकॉनॉमिक्स मध्ये डेफिनेशन प्लस एक्झॅक्ट वर्डिंग जे की वर्ड्स आहेत ना ते समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तूट प्रकाराची कंपॅरेटिव्हली तयारी करायची आपल्याला. हा प्रश्न आहे राजकोषीय तूट. ठीक आहे. आपल्या पीवायक्यूच्या अनालिसिस सिरीज वरून आपण काय केलं होतं, ह्या गोष्टी ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. आणि 2019 मध्ये प्रश्न पाहिला होता, भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनामध्ये कशाचा समावेश आहे. ठीक आहे. तर इथे ऑलरेडी जे ऑप्शन आहे त्याला डिटेल आपण अनालिसिस केलं, तर कशाला काय म्हणतात, कम्पॅरेटिव्हली पण पाहिलेलं आहे. हे फक्त फक्त आपण एक्झामिनरचा जो डॉट्स आपल्याला एक्झामिनरनं पीवायक्यू द्वारे दिलेला आहे ना, त्याला समजून अनालिसिस केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुन्हा 2019 मध्ये प्रश्न विचारला होता, मध्यवर्ती राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश काय आहे. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने. संख्यात्मक आणि गुणात्मक हाच एक्झामिनरनं सेट केलेला ट्रॅक असतो. ओके, यांचा पीवायक्यू रेफरन्स बघा 62, 2019, 20 आणि 22 मध्ये. एक्झामिनरचा ट्रॅक काय, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह समजलं. आपण काय करायचं आता ऍज अ टॉपर, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्हला सेपरेट करून पार्ट लक्षात घ्यायचं. त्याचे एक्झाम्पल कोणकोणते तर याला पण लक्षात ठेवायचे. ठीक आहे. हा ऑफिशियल प्रश्न आहे आणि आपण पीवायक्यूच्या आधारावरती हे जे रिव्हिजन केलेलं आहे ते 2022 मध्ये आलेला प्रश्न आहे हा, रिझर्व्ह बँकचा क्वांटिटेटिव्ह काय आहे ते. प्रश्न 32 आहे, नोट छापून तूट भरून काढणे. छापील पैशाचा वापर करून तूट भरण्यास काय परिणाम होतो. आता इन्फ्लेशन, रिसेशन आणि डिप्रेशन यावरती डायरेक्टली इनडायरेक्टली खूप वेळेस प्रश्न पाहिलेत. एक्झामिनरचा ट्रॅप तोच आहे, इन्फ्लेशन कडे जाणारच नाही तो. तो रिसेशन आणि डिप्रेशन हे असे खतरनाक शब्द त्याला दिसले की तो इथंच गोल करणार. ठीक आहे, म्हणजे शब्दावरून आपल्याला फिरवणार तो. बट ऍज अ टॉपर आपल्याला काय करायचं, प्रोसेस बेस्ड थिंकिंग करायची आणि इकॉनॉमिक कॉजेस आणि इफेक्टिव्ह लॉजिक लावायचे. ठीक आहे, हा प्रश्न आहे. त्याचबरोबर आपण ऑलरेडी अनालिसिस केलेला आहे याचा आणि पीवायक्यू 2019 मध्ये पण डिस्कशन केलेलं आहे. आता त्यानंतर प्रश्न 33 आहे, ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल, कर देय क्षमता तत्व. आता हा जो प्रश्न आहे ना, लॉजिक वरती प्रश्न बघा. ठीक आहे. एक्झामिनरचा ट्रॅप तोच आहे की गरिबांना सूट, वेलफेअर स्कीम समजणं. ओके, यांना काय वाटणार की वेलफेअर स्कीमच फक्त गरिबांना सूट देतात. तसं नाहीये. सामाजिक दृष्टिकोनचा असायला पाहिजे. टॅक्सेशन प्रिन्सिपलचं लॉजिक पण असतं. हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ना, हे बरोबर विधान आहे. ठीक आहे. एवढं जरी लक्षात आलं असतं, वी आर लिव्ह इन डेमोक्रेसी. ओके, आणि डेमोक्रेसीमध्ये आपलं सोशलिस्ट प्रिन्सिपल आहे, मिक्स इकॉनॉमी आहे, आपण पूर्णपणे कॅपिटलिस्टिक नाही येत. सोशलिस्टिक प्रिन्सिपल म्हणल्यावर गरिबांना मदत करणं हा गव्हर्नमेंटचा धर्मच आहे. अशा पद्धतीने जरी विचार केला असता तुम्हाला आन्सर लक्षात आलं असतं. 2000, आता पुढचा प्रश्न आहे बँक राष्ट्रीयकरणावरती 1969. स्टॅटिक पार्ट आहे, ऑलरेडी 2019 20 मध्ये आपण पाहिलेला आहे. याच्यात आकड्यामध्ये तुम्ही काय करणार, गोंधळ करणार. ऍज अ टॉपर आपल्याला काय करायचं की स्टॅटिक फॅक्च्युअल क्लॅरिटी ठेवायची आणि एक्झॅक्ट नंबर जेवढे पॉसिबल असणार तेवढे आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजे अशा प्रश्नाची तरी आता तुम्हाला कन्फ्युजन 14 आणि विशेष म्हणजे 12 मध्ये झालं असतं. ठीक आहे. तिथं 12 मध्ये काय झालं असतं, कारण की याच्या पुढचा जो प्रश्न होता ना, त्या प्रश्नामध्ये मॅच द पेअर, आता तो प्रश्न मी इथं नाही घेतलेला,
मॅच द पेअर मध्ये एका जागेवरती 12 असं लिहिलेलं होतं आणि तुम्ही तिथंच कन्फ्युजन झालेलं असणार आहे. ओके. आता याचा रिलेव्हन्स बघा आरबीआयचा. आरबीआयचं म्हणा आपण पीवायक्यूच्या आधारावरती बघितलं. मी तुम्हाला म्हटलं पण होतं 90 वर्ष झालेले आहेत आरबीआयला फॉर्म होऊन. करंट अफेअरचा पार्ट आहे. यावरती प्रश्न बनणारच आहे. इव्हन हे बघा महारिव्हिजनच्या 2022 मध्ये प्रश्न आलेला होता खालीलपैकी कोणती आरबीआय बँकेचा परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही आहेत म्हणून. ओके. आता मेक इन इंडिया हे करंट अफेअर रिलेटेडचा प्रश्न आपल्याला आलेला होता. याच्या आधी पण आपल्याला या टाईपचे प्रश्न पाहायला मिळालेले आहेत. आणि ट्रॅप कोणता होता? फिशरीज आपल्याला काय वाटणार? नॉन मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि मेक इन इंडिया फक्त फोकस करते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. हाच एक्झामिनरचा ट्रॅप होता आणि तिथेच आपण काय केलं तर सर्व पर्याय निवडायला पाहिजे होते. ठीक आहे. 2022 चा प्रश्न. आता स्टार्टअप मध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे? ओके. असले जे प्रश्न असतात ना, आता इथे आपल्याला टक्केवारीमध्ये प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. तर ॲज अ टॉपर आपल्याला नेक्स्ट टाइम करायचं की लेटेस्ट व्हेरीफाईड डेटाला ऑब्झर्व करायचं. नुसता गेस वर्क करायचं नाही. गेस वर्क प्लस लॉजिक प्लस लेटेस्ट डेटा या सर्वांना कॉम्बिनेशन करून आपल्याला उत्तर द्यायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला 4 राज्य दिलेले आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला माहित असेल तर वेल अँड गुड. नसेल माहित महाराष्ट्र ज्या ऑप्शन मध्ये आहे त्याला क्लिक करायचं. 3 पैकी प्रश्नापैकी 2 प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रच असणार आहे. एका प्रश्नाचं उत्तर नसेल, पण तेवढी रिस्क तुम्ही घेऊ शकता. ओके. आता अन्नधान्य उत्पादन हे पण करंट अफेअर लिंक प्रश्नच आहे. 2020 2023 मध्ये आपल्याला अशाच आकडेवारीवरती प्रश्न विचारलेला होता. आपण ज्वारी वगळता तृणधान्य लॉजिक समजणार नाही. आपण तिथं गहू जो प्रश्न आहे ना, प्रश्न दाखवतो आधी मी. ह्या ज्वारी आहे. आता वगळतावाला कन्सेप्ट आपण काय करणार? मिस्टेक करणार. आपल्याला वाटणार आहे वगळला. कारण की हे जे पहिलं विधान आहे 2021 ते 2022 मध्ये याच्यामध्ये आपल्याला हे स्टेटमेंट लक्षात राहणं पॉसिबल नाहीये. एक्झामिनरला पण माहित आहे. ठीक आहे. एवढा डेटा तुम्हाला माहित जरी असेल तर एक्झाम प्रेशर मध्ये लक्षात राहणार नाही. पण भारत इथे एक्झामिनर एकच ट्रॅप दिलता, तो म्हणजे भारताची ज्वारी वगळता तृणधान्य हे वगळता ट्रॅप वर्ड होता. तर नेक्स्ट टाइम आपल्याला हे ट्रॅप वर्ड पण लक्षात घ्यायचे. ओके. आरबीआय फायनान्शियल इन्क्लुजन बोर्ड बघा म्हणलं ना करंट अफेअरचं 90 वर्ष झालेत आरबीआयला त्याच्यावरून प्रश्न बनवलेला आहे. ठीक आहे. याचा प्रूफ हा प्रश्न आहे 2025 चा. त्याच्यानंतर जीडीपी ग्रोथ 2024-25 करंट अफेअर प्लस बजेटच्या आधारावरती प्रश्न आहे. आकड्यामध्ये ट्रॅप सेट करतो. ओके. इकॉनॉमिक्सचा फायनल मेसेज हेच आहे की फक्त पाठांतरावर आधारित नाही राहायचं आपल्याला, तर डेफिनेशन प्रोसेस आणि डेटा ॲक्युरसीवर पण भर द्यायचा. आता आपण बघूया पॉलिटी. एक्झामिनरचा पॉलिटी फेवरेट टॉपिक आहे आणि स्कोरिंग पण सब्जेक्ट आहे हा. आता पंचायत तर फेमस आहे. पंचायत 243 जी एक्झामिनरनं आपले फक्त आर्टिकल्सचं किती आपले आर्टिकल्स मजबूत आहेत ते चेक करण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे. आणि सामान्य विद्यार्थी इथंच अडकतो की 243 डी मध्ये काय म्हटलंय की जी मध्ये काय आहे, याच्यात गोंधळ होतो. कारण की आपल्याला सब विचारलेले होतं. ठीक आहे. तर ॲज अ टॉपर आपल्याला कलम आणि मुख्य तरतूद लक्षात ठेवायची. ठीक आहे. आणि पंचायतची कलमे कोर प्रिन्सिपल याच्यामध्ये येतात प्रोव्हिजन मध्ये येतात. तर हे 2026 साठी पण महत्वाचं आहे. बघा ऑफिशियल मध्ये 243 जी विचारला. 2019 मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला होता आर्टिकल्स वरती. आता इथं बघा उपराष्ट्रपती, महान्यायवादी, ठीक आहे, भारताचा महान्यायवादी, महाधिवक्ता यावरती कितीतरी प्रश्न येतात. हे ह्याच लिंक वरून आपल्याला समजून येतं. एक्झामिनरनं याच्या आधी फक्त कलम यावरती प्रश्न विचारले होते. पण ह्यावेळेस त्यांनी थोड्या प्रश्नामध्ये अँगल चेंज केला. एक कलम विचारली आणि 4 स्टेटमेंट दिले. कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे अशा काही जागा विचारलं. काही जागावरती कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे असं विचारलंय. ठीक आहे. आता महाधिवक्तावरती प्रश्न पाहूयात आपण. 52 प्रश्न 2025 मध्ये विचारला होता. याने काय केलं? स्टॅटिक प्लस करंट अफेअर मिक्स केलं. हे वीरेंद्र सराफ महाधिवक्ता आणि 2023 मध्ये महाधिवक्ताचे बद्दल कोणतं असत्य आहे विचारलं. 2021 मध्ये विचारलं महाधिवक्ताबद्दल कोणतं विधान बरोबर आहे. ओके. आता मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न आलेला होता. मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटी, डीपीएसपी,
प्रियंबल, हे एक्झामिनरचे फेवरेट टॉपिक आहे. आपल्याला त्याचे कर्तव्य समजले का नाही, त्याला कर्तव्य समजले का नाही, हे अंडरस्टँड करण्यापेक्षा तुम्हाला DPSP's पाठ आहेत का नाही, एवढं जरी तुम्ही ओळखलं असतं ना, तर तुम्ही एक्झामिनरच्या ट्रॅपमध्ये फसला नसता. कारण याच्यामध्ये जर तिसरं ऑप्शन होतं, गरिबांना न्याय व मोफत कायदेशीर मदतीचा प्रसार करणे. कलम नंबर 39 सब क्लॉज ए हे DPSPचा पार्ट आहे. जर तुम्ही 42 व 44 व घटना दुरुस्तीला 73, 74 या घटना दुरुस्तीला ज्या की PYQ मध्ये मल्टिपल टाइम आलेले आहेत, याला व्यवस्थित जर तुम्ही अनालिसिस करून बघितलं असतं, तर तुम्ही एक्झामिनरना नाही विचारले. ठीक आहे, नाही विचारले. म्हणजे तो इनडायरेक्टली विचारतोय की फंडामेंटल DPSPचा कलम नंबर 39 सब क्लॉज ए काय आहे? कारण की 11 फंडामेंटल ड्युटीज लक्षात ठेवण्यापेक्षा हे जर तुम्ही लक्ष ठेवलं असतं, तर तुम्हाला आन्सर पर्यंत पोहोचता आलं असतं. ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम एक्झामिनर असा नाही करणार. हे तर आपल्याला एकदा दिलं. नेक्स्ट टाइम तो आपल्याला फंडामेंटल ड्युटीज वरती प्रश्न विचारणार. जे 11 आहेत ना, ते 11ला आपल्याला आता लक्षात ठेवायचे. ही 2026 साठीची टेक अवे राहणार आहे आपल्यासाठी. ओके. म्हणजे एक्झामिनर आतापर्यंत जे DPSP फंडामेंटल राईट वरती विचारायचा, तो आता फंडामेंटल ड्युटीज मध्ये पण विचारणार आहे. ओके. कारण की याच्या आधी त्याने फंडामेंटल ड्युटीजचे फक्त काय विचारले होते, कोणत्या पार्ट मध्ये आहे, त्याचबरोबर किती आहेत, स्वरण समितीने किती सजेस्ट केलेले होते, 86 घटना दुरुस्तीमध्ये कोणता ऍड केलेला होता, अशा प्रकारे. पण आता तसे नाही, तर ऍडव्हान्स थोडस एक स्टेप अहेड मध्ये विचारलं. त्याच वर्षी आपल्याला असा प्रश्न विचारला होता, कर्तव्याचा समावेश, कलम कोणती आणि भाग कोणता. आता हाच प्रश्न बघा, तुम्ही ह्या प्रश्नाचं नेचर बघा. 2023 मध्ये ह्याच प्रश्नाला एक्झामिनर म्हणजे ह्याच स्वरूपामध्ये एक्झामिनरनं प्रश्न विचारलेला होता. ओके. निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करा. कोणता कलम आहे आणि कोणता भाग आहे. फक्त प्रश्नाची थीम लक्षात घ्यायची आपल्याला इथे. ठीक आहे. आपण ऑलरेडी याला रिवाइज पण केलं एकदा. आता हा जो प्रश्न आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सर्वाधिकार, आपण काय करतो तर वर्तमान जे नेते आहेत त्यांच्याकडे जास्त झुकावा असतो आपला. आपण टेन्युअर डेटा वापरतच नाही. आणि ॲज अ टॉपर आपल्याला टेन्युअर अॅक्युरसी पण लक्षात ठेवायची. कोणाच्या टेन्युअर मध्ये कोणाच्या टेन्युअर मध्ये काय काय झालेलं होतं, काय काय त्यांच्याबद्दल विशेषता आहे, त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. कारण की ट्रॅक तोच आहे. अलीकडे लोकप्रिय कोणता आहे, तेच आन्सर असणार आहे. हाच भ्रम आहे आणि त्याला टिक करणार. ओके. आता भाषा संदर्भामध्ये प्रश्न आलेला आहे. भाषा संदर्भामध्ये 2019-23 मध्ये प्रश्न, कलम 343 आणि 348 मध्ये आपल्याला गोंधळ होऊ शकतो. का म्हणून 343 ते 350 हे भाषांच्या आधारित आहेत. डिसेंबर 2024 मध्ये 5 क्लासिकल लँग्वेज ऍड झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये एक मराठी पण आहे. एक्झामिनरना तो प्रश्न नाही विचारला, तर त्याचा एकदम कोर आर्टिकल कोणते आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारला. ठीक आहे. तर नंबर वाईज क्लॅरिटी, आर्टिकल स्पेसिफिक प्रोव्हिजन आपल्याला लक्षात ठेवायचे 2026. प्रश्न ऑफिशियल प्रश्न 339 काय आहे ते विचारले. आता एक्झामिनरचं अजून एक लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयावरती उच्च न्यायालयामध्ये कोण अपॉइंटमेंट करतं, त्यांचं टेन्युअर काय आहे, त्यांचं अपॉइंटमेंट कोण करतं ते झालं. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश पाहिजे हे कोण डिसाईड करतं, उच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश पाहिजे हे कोण डिसाईड करतं, यावरती आतापर्यंत प्रश्न विचारलेले होते. ओके. हे आपण रिव्हिजन केलेलं होतं, कोणकोणते महत्वाचे अधिकार आहेत ते. आता प्रश्न क्रमांक 56 मध्ये विचारलेला होता की भारताच्या संविधानामध्ये कोणत्या देशातनं काय काय बोर केलेलं. 2019-22 मध्ये डायरेक्टली प्रश्न आलेले आहेत तसे. इथं कन्फ्युजन काय होणार, UK न काय दिलं, कॅनडानं काय दिलं, आयर्लंडनं काय दिलं. ठीक आहे. आपण काय करतो, एकच देश आठवतो, आपल्याला तसं नाही करायचं. फीचर कोणत्या देशाकडनं कोणकोणते प्रिन्सिपल आणलेले आहेत, याला डॉट कनेक्ट करून करायचे. का म्हणून, कारण की आपण जे प्रिन्सिपल, जसं की UK कडनं आपण घेतलं प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, आणि जापानकडनं आपण घेतलेलं आहे प्रोसिजर लॉ लॉ ऑफ प्रोसेस. ओके, हा कन्सेप्ट घेतलेला आहे. ठीक आहे, मला तर शब्द आठवणं, सॉरी फॉर दॅट.
म्हणजे बेसिकली एवढंच आहे की आपल्याला कोणत्या देशाकडनं काय घेतलेलं आहे आणि एका देशाकडनं फक्त एकच गोष्ट घेतलेली नाही तर खूप गोष्टी आपण घेतलेल्या आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. आता बघा, USA मूलभूत हक्क हे ऑलरेडी आपण कोणत्या देशाकडनं काय घेतलं, हा रूल ऑफ लॉ आपण ब्रिटिशांकडनं घेतलेला आहे आणि जपानमधनं आपण गेलेलं होतं प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. तर इथल्या गोष्टीला कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही, त्याच्यामुळे आपल्याला नेक्स्ट टाइम हे कन्सेप्ट काय करायचे कम्पॅरेटिव्हली लक्षात घ्यायचे. ओके. हे बघा, मी जो प्रश्न म्हणला होता ना तुम्हाला, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राज्यामध्ये राज्यघटनेमध्ये नागरिकांना मूलभूत कर्तव्याची यादी समावेश केलेली आहे. आता हा एक्झामिनरनं फंडामेंटल ड्युटीज वरती प्रश्न विचारलेला होता. काय केलेलं होतं ह्या प्रश्नामध्ये एक्झामिनरनं? फंडामेंटल ड्युटीज कोणाकडून घेतलंय हे नाही विचारलं. ठीक आहे. तर फंडामेंटल ड्युटीज कोणत्या भारताला सोडून अजून कोणती डेमोक्रेसी आहे ज्याच्यामध्ये फंडामेंटल ड्युटी आहे असं विचारलं. ओके. म्हणजे अँगल खूपच जास्त चेंज केला एक्झामिनरनं ह्या प्रश्नामध्ये. आता पुढचा प्रश्न होता सिटिझनशिप वरती. बघा, एक्झामिनरनं आता नागरिकत्वावरती प्रश्न विचारायला चालू केले. 2017 ते 24 मध्ये एक्झामिनरनं नागरिकत्वावरती प्रश्न विचारलेले नाहीयेत. हा, राज्यसेवेमध्ये आपल्याला नागरिकत्वावरती प्रश्न पाहायला मिळालेला आहे 2020 मध्ये. ठीक आहे. म्हणजे आता काय लक्षात घ्यायचं, मी तुम्हाला म्हटलं ना, राज्यसेवेमधले पण जे प्रश्न असतात त्याच्या प्रश्नाचा अँगल बदलून आपल्याला एक्झामिनर विचारू शकतो. आता उपराष्ट्रपतीची पात्रता, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा हे ऑलरेडी एक्झामिनर्सचे फेवरेट टॉपिक आहेत. आपल्याला हाऊस लिंकेज पाहिजे, लोकसभेत काय, राज्यसभा काय, विधान परिषद, विधानसभा. ओके. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचं कम्पॅरेटिव्ह, राष्ट्रपती आणि गव्हर्नरचं कम्पॅरेटिव्ह, त्याचबरोबर राज्यपाल आणि राष्ट्रपतीचं कम्पॅरेटिव्ह काय असणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या. त्याचबरोबर प्राईम मिनिस्टर, सीएमचं काय असतं, प्राईम मिनिस्टरची सीओएम आणि मुख्यमंत्र्याची सीओएम यांचं काय काम असतं विथ रेस्पेक्ट टू प्रेसिडेंट, विथ रेस्पेक्ट गव्हर्नर, हे सर्व कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचे 2026 साठी. ठीक आहे. आता हा प्रश्न आहे ऑफिशियल. ऑलरेडी आपण हे भारताचा उपराष्ट्रपती काय हे डिस्कशन केलेलं आहे 2019 मध्ये. पंतप्रधानाची उदाहरणे आपण ऑलरेडी, आता मी तुम्हाला जे सांगितलं. ठीक आहे. आता ह्या प्रश्नामध्ये लक्षात घ्या, एक्झामिनरनं कसा ट्रेंड आणि कसा अँगल चेंज केलाय. आतापर्यंत आपल्याला पंतप्रधानाबद्दल प्रश्न विचारले, त्याचं नेचर काय, त्या पंतप्रधानाला कोणी काय म्हटलंय, हे प्रश्न विशेष म्हणजे ना मेन्स मध्ये विचारले जायचे आणि ग्रुप सी मध्ये पण नेचरचे प्रश्न विचारले जायचे. ठीक आहे. पण ग्रुप बी मध्ये नव्हते विचारले जायचे. पण आता एक्झामिनरनं आपल्याला 2026 साठी म्हटलंय की तो कोणी काय म्हटलेलं ही पण भूमिका विचारणार आहे तो. ठीक आहे. हे ऑलरेडी डिस्कस केलं. आता हा प्रश्नामध्ये आपल्याला एक्झामिनरचा नवीन ट्रेंड पाहायला मिळतो. नि- आतापर्यंत आपल्याला विशेष म्हणजे काय करायचे तर लँग्वेज, पहिलं लँग्वेज स्टेट कोणतं होतं, त्याचबरोबर 1956 मध्ये काय झालेलं होतं, हे प्रश्न विचारायचे. ओके. विश जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, जेव्हीपी कमिटी जी होती ना लँग्वेज रिलेटेड, एक लँग्वेजच्या बेस्ड स्टेट बनवायचेत का नाही, ह्या आधारावरती स्टेटचं वर्गीकरण करायचे ते. पण ह्यावेळेस त्यांनी काय केलं की भारत ज्यावेळेस स्वातंत्र्य झाला त्यावेळेस 4 स्तरीय वर्गीकरण केलं. तर त्या 4 स्तरीय वर्गीकरणामध्ये कोणकोणते प्रदेश आहेत असं विचारलंय. ओके. कारण की इथं कन्फ्युजन होणार आणि आपण एवढ्या डेप्थ मध्ये जाणारच नाही. म्हणजे नेक्स्ट टाइम आपल्याला काय करायचंय, प्री रिऑर्गनायझेशन पॉलिटी पण क्लॅरिटी ठेवायची आहे. हम्म? हे पॉईंट इथे दिलेले आहेत आणि याचं अनालिसिस कोणते आहेत ते सगळं केलं. आता राज्यपाल तर तुम्हाला माहिती आहे फेवरेट टॉपिक आहे एक्झामिनरचा, हर वर्षी विचारला जातो. ठीक आहे. आता याचा प्रूफ मी फक्त तुम्हाला दाखवतो. 61 चा प्रश्न हा, त्याच्यानंतर 2019 मध्ये पण विचारलेला आहे, त्यानंतर 2019 मध्ये परत प्रश्न विचारलेला होता. 164, 163 इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आपण आपल्या महारिव्हिजन मध्ये पण याला कव्हर केलं होतं. गव्हर्नरचे महत्वाचे पंचायत एक्झामिनर फेवरेट टॉपिक आहे. आता ऑलरेडी आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं. ठीक आहे. याला कसं लक्षात ठेवायचं ते पण आपण आपल्या अनालिसिस मध्ये पाहिलेलं आहे.
PYQ रेफरन्स बघा 2024 चा जो पेपर झालेला होता त्याच्यामध्ये 73 आणि 74 बद्दल विचारलेलं होतं. तिथं पण आपण थोडंसं डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. 2024 मध्ये परत प्रश्न विचारला होता. त्याचबरोबर 2024 मध्ये आपल्याला महाधिवक्ताबद्दल प्रश्न विचारलेला आहे परत एकदा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची अपॉइंटमेंट कोण करतं हे पण तिथं आपण डिस्कस केलं. आता बघा, आपल्याला आतापर्यंत फंडामेंटल राईट्स कोणत्या पार्ट मध्ये आहेत, ओके, असा प्रश्न विचारायचे. पण ह्यावेळेस स्पेसिफिकली मल्टी लाईनर मध्ये आपल्याला आर्टिकल 20 बद्दल विचारलेलं. ठीक आहे. आणि एक्झामिनरनं ट्रॅप पण असा सेट केलेला होता. एक ट्रॅप म्हणण्यापेक्षा जर तो ट्रॅप तुम्ही ओळखला असतात ना, त्याची हिंट तुम्हाला तो ट्रॅप हिंट मध्ये बदलला असता. कसं की याच्यामध्ये पहिला आणि जो चौथा आहे हे 86 घटना दुरुस्ती, त्याच्यामध्ये 21वा कलम नंबर सब ए मध्ये कितीतरी वेळेस डिस्कशन केलेलं आहे. कितीतरी वेळेस ह्या अँगलने एक्झामिनरनं पीवायक्यू मध्ये प्रश्न विचारलेला आहे. हे जरी तुम्ही इलिमिनेट केलं असतं तर तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचला असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 2023 मध्ये आपल्याला विचारला होता कलमवरती प्रश्न. कलम नंबर 20 कशा संदर्भात आहे, कलम नंबर 32 त्याचबरोबर 19 कशासाठी आहे. 168 राज्य विधानमंडळावरती, राज्य विधानमंडळ त्याचबरोबर विधानसभा, विधान परिषद कलम नंबर 169 हे एक्झामिनर फेवरेट आहेत. द्विसदनीय कुठे आहेत, एक सदनीय कुठे आहेत हे ऑलरेडी 2019-21 मध्ये पाहिलेले. ठीक आहे. आता 168 मध्ये कोणता समावेश नाही म्हणून आपल्याला एक्झामिनरनं थोडासा अँगल चेंज करून प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे राज्यशास्त्रामध्ये आपल्याला फक्त कलम आठवलं आणि आन्सर येणार असं नाही, तर कलमांचा नेमका आशय कळायला पाहिजे आपल्याला. ओके. 2026 साठी आपण कलम, त्या कलमच्या नंतर तो आशय त्याचा व्यवस्थितपणे त्यांचे डॉट्स कनेक्ट करून लक्षात ठेवूया. आता सायन्स 6वा पार्ट आहे. सायन्सचे बघा एक प्रश्न मी पहिले क्लिअर करून सांगतो. सायन्स मध्ये प्रश्न डायरेक्टली ऍज इट इज खूप कमी येतात. पण त्याच टॉपिक वरती आधी सपोज एक टॉपिक आहे, त्या टॉपिक वरती काही भाग आपल्याला याच्या आधी प्रश्न पाहायला मिळाले. जो उरलेला भाग आहे ना त्या टॉपिकचा, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टॉपिक, आता मला टॉपिक एक्झॅक्टली डायरेक्ट कोणता सांगता येणार नाही, तर त्या टॉपिकचा उरलेल्या भागावरती प्रश्न बनवलेला आहे. ठीक आहे. जसं की बघा इथे आपल्याला एक्स रे वरती प्रश्न पाहायला मिळालेला आहे. एक्स रे वरती ऋणभार असतो किंवा विद्युत चुंबकीय क्षेत्रावर विचलित होतात. तर इथं काय आहे, याला न्यूट्रल भाग आहे. न्यूट्रल नसून हा विचलित करत न्यूट्रल न्यूट्रल भार हा विचलित करतो का, नाही करत, तो स्थिर करतो. ठीक आहे. किरणोत्सार बघा अल्फा बीटा गॅमा यांच्यावरती इनडायरेक्टली खूप प्रश्न विचारले होते. इव्हन ह्या प्रश्नात एक्झामिनरने हिंट दिली मॅडम क्युरी वरती. ठीक आहे. नावावरून अंदाज लावायचे ऍव्हरेज मध्ये, पर्टिक्युलर नेचर काय आहे आणि चार्ज कोणता आहे. त्याचबरोबर नोबल, हा प्रश्न, या प्रश्नात तुम्हाला एवढं जरी माहित असलं असतं ना, किरणोत्सारी एकक क्युरी ने आन्सर पर्यंत पोहोचला असता. तिचं 3 म्हणून इथपर्यंत. आता लॅटिन हिट एक्झामिनरचा फेवरेट टॉपिक आहे. शब्दामध्ये गोंधळ होऊ शकतो आणि टॉपर ऍज अ टॉपर आपल्याला काय करायचे, टेम्परेचर चेंज नाही हे लक्षात ठेवायचे. कशामध्ये, लॅटिन हीट मध्ये. आपल्याला काय वाटणार हीट आहे म्हणल्यावर काहीतरी चेंज होणार आहे तिथे. ठीक आहे. नेक्स्ट टाइम आपल्याला लक्षात घ्या 2026 मध्ये पाण्याचा अनॉमिलस बिहेवियर जो असतो ना 4 डिग्री सेल्सिअस वर, याला लक्षात घ्यायच्या, यावरती प्रश्न बनण्याची शक्यता आहे. ओके. हे आपण ऑलरेडी रिवाइज केलेलं आहे. आता वातावरणाचे स्तर, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर हे तर आपल्याला लक्षात ठेवायचं. आता विशेष म्हणजे एक लक्षात ठेवा, 2026 मध्ये आपल्याला काय करायचं. आता बघा हे प्रश्न खूप वेळेस आलेले आहेत. आपल्या आपल्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही 6वी ते 10वीचे भूगोलाचे पुस्तक बघितले, त्याच्यात खूप वेळेस आपण हे बघितलंय. नेक्स्ट टाइम आपल्याला काय करायचं की स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय काय विशेषता आहे, मेझोस्फिअर मध्ये, थर्मोस्फिअर मध्ये, ट्रोपोस्फिअर मध्ये काय काय आहे, याच्याबद्दल डिस्कशन करायचं. कारण की राज्यसेवेमध्ये ह्या पॉइंट वरती खूप प्रश्न विचारतात. मे बी आपल्याला एक्झामिनर त्या अँगल मधून पण प्रश्न विचारू शकतो. आता अल्युमिनियमची खनिजे, आता अल्युमिनियम वरती आपल्याला बघा हा प्रश्न ऑफिशियल, याचा लिंक बघा 2020 मध्ये आपल्याला
कॉपर, जर्मन सिल्वर धातू मिश्रणात कोणकोणता वापरला जातो? जर्मन सिल्वरचा वापर कशात केला? म्हणजे अलॉय मिक्सचरचा फॉर्म विचारला. त्याचबरोबर 2021 मध्ये इनडायरेक्टली प्रश्न कसा विचारलेला आहे बघा. तर रिकाम जागा मिश्र धातूचे उच्च सामर्थ्यते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये वापर करण्याची शिफारस करतात. हलक्या अॅल्युमिनियमचा. अॅल्युमिनियममध्ये काय मिक्स आहे? इव्हन हे जिओग्राफी मध्ये पण खूप वेळेस विचारलेलं आहे. अॅल्युमिनियममध्ये काय असतं? बॉक्साईड असतं. अॅल्युमिनियम कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये असतो? ओके. आता कार्बन समस्थानिक आपल्याला विचारले. तर बघा इथं आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन्स याच्यामध्ये कन्फ्युजन होण्यासारख्या गोष्टी येतात. आणि हा जो प्रश्न विचारला त्याच्यात तुम्हाला विशेष म्हणजे 12 आणि 14 मध्ये तुम्ही कन्फ्युजन होणार. कारण की कार्बन 14 म्हटलं की कार्बन डेटिंग ही आपल्या लक्षात यायला म्हणजे लक्षात येऊन जाते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 2026 ला काय टेकअवे लक्षात घ्यायचं? केमिस्ट्रीचे जे बेसिक स्टँडर्ड आहेत ना तेवढंच लक्षात ठेवलं तरी आपण ऍटलीस्ट एलिमिनेट करून तर आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. ओके. हे कार्बन सर्वाधिक मुबलक समस्थानिके अणुवस्तुमान संस्था किती आहेत? 12 होत आहेत. प्राणी वर्गीकरण, त्याचबरोबर वनस्पती वर्गीकरण एक्झामिनरचे फेवरेट टॉपिक आहेत. त्याचबरोबर मोलुस्का हे ऑलरेडी एकाच टॉपिक मधली कंटिन्युटी. मी तुम्हाला म्हटलं ना, जसं की आता बघा प्राणी वर्गीकरणावरती ह्यावेळेस त्यांनी मोलुस्का विचारले. नेक्स्ट टाइम तो इकायडर्मा विचारणार, त्याच्यानंतर पोरीफेरा वगैरे विचारणार, त्याच्यानंतर जिम्नोस्पर्म विचारणार, वनस्पतीवाले. अशा प्रकारचे कंटिन्युटी मध्ये प्रश्न विचारलेले आहेत, पण टॉपिक तोच आहे. ओके. हा प्रश्न आहे तिथे. ह्याच प्रश्नाचा आपल्याला 2021 मध्ये अमिबावरती प्रश्न विचारलेला होता. आता अमिबाच्या त्याच टॉपिक मध्ये तुम्हाला हे प्राणी वर्गीकरण पुढे बघायला मिळणार आहे. सिंगल सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, बायनरी फिजन कसं होतं, पुन्हा त्याच्याच बरोबर बायनरी फिजन अजून अजून एवढंच लक्षात आलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे कॅटर. आता हा जो प्रश्न आलेला होता ना कॅटफिश मधला, तर हा जो प्रश्न आहे ना हे लक्षात घ्या. हा प्रश्न ज्याच्यामध्ये तुम्हाला एक तर अटेंड करायचंच नाही कारण की तुम्ही हा प्रश्न कधीच वाचलेला नसेल. पण याच्यात एकच ट्रिक आहे. जर ती लागली जशी 10 पैकी 7 वेळेस ती लागते. ऑड ऑप्शन इलिमिनेट करा किंवा कॉमन नाव असेल तर सॉरी ऑड ऑप्शन असेल त्याला क्लिक करा, नाहीतर कॉमन नाव असेल ऑप्शन मध्ये तर त्याला क्लिक करा. ह्या दोन पैकीच आन्सर असू शकतो. आणि हे दोन लॉजिक ना एकाच वेळेस येणार नाही. जसं की आता बघा इथे बघा तुम्हाला जसं मी म्हटलं ना कॉमन कॉमन नाव असेल तर लक्षात घ्या इथं 3 वेळेस कॉमन येतं. आता तुम्ही 3 आन्सर तर देऊ शकणार नाही. म्हणजे एक ऑड ओळखा ना. बारबेल येतच उत्तर आहे. ठीक आहे. कारण की ह्या प्रश्नाचा तुम्ही अभ्यास नाही करू शकत. काय बघा ना ते कुठं कोण वाचणार आहे बाबा कॅटफिश बद्दल. बी प्रॅक्टिकल बघा. प्रॅक्टिकल विचार करायचा आहे. आता हे आदिम पृष्ठवंशीवरती प्रश्न विचारलेला आहे. सेम टॉपिक आहे फक्त डिफरंट अँगलनं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. एक्झामिनरचा ट्रॅप कोणता तर डॉग फिश निवडणार आपण. इथं कन्फ्युजन होणार की जॉलेस आहेत का जॉवाले आहेत, वर्टिब्रेट काय असतो. आपल्याला नेक्स्ट टाइम काय करायचं ह्यांचं क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा प्रश्न आहे ऑफिशियल वाला. आता एक्झामिनरचा फेवरेट टॉपिक असतो तो म्हणजे वनस्पतीचा गट, विशेष म्हणजे शैवाल, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म. आता याचा रिलेव्हन्स बघा. 2021 प्रश्न क्रमांक 55, 2022 प्रश्न क्रमांक 82 आपल्याला प्रश्न तोच पाहायला मिळालेला आहे. ठीक आहे. 2020 मध्ये प्रश्न होता शैवाल व बुरशी समावेश असलेला कोणता गट आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहूयात जीवनसत्वावरती प्रश्न. ठीक आहे. विटॅमिन्स कोणते, त्यांचे फंक्शन कोणते, त्यांच्या डिसीज, त्यांच्या डेफिशियन्सी मध्ये कोणते डिसीज होतात हे ऑलरेडी कितीतरी वेळेस आपल्याला रिपीटेड प्रश्न येतात. रिपीटेड थीम वरती प्रश्न येतात. ठीक आहे. कारण की एकदा के विचारतात, कधी डी विचारणार, मग नंतर सी विचारणार, की एखाद्या वेळेस सी विचारलं तर मग त्याचं सायंटिफिक नाव काय आहे किंवा त्याच्या डिफिशियन्सी मुळे काय काय होतं. ह्या सर्व गोष्टी आपण 2026 मध्ये कव्हर करणार आहोत. की काय करणार, एक टेबल करायचा व्हिटॅमिन ए बी सी डी त्यांचे सायंटिफिक नाव काय, त्यांचे सोर्सेस कोणते, त्यांच्या डेफिशियन्सी मुळे काय काय झालं, हा टेबल आपल्याला तोंडपाठ पाहिजे. ठीक आहे. हे ऑफिशियल पेपर मध्ये होतं. आणि त्यावेळेस एक्झामिनरना अँगल चेंज काय केला तर रक्त गट कोणी शोध लावला याच्याबद्दल विचारला. आणि त्याने एक हिंट पण देऊन गेला की नेक्स्ट टाइम की कार्ल लँडस्टर याचा बर्थडे आणि मधुमेहाची डेट कोणती, कोणत्या दिवशी आपण सेलिब्रेट करतो.
हा प्रश्न होता 80वा. त्याचं लिंक मी ना आपल्या अनालिसिस व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज गो थ्रू करा, कारण की तो लिंक फार महत्वाचा आहे. ठीक आहे. ऑलरेडी आपण पीवायक्यूच्या हेडनं याला महारिव्हिजन मध्ये कव्हर पण केलेलं आहे. विटामिन बी काय याला काय होतं, याचा शोध कोणी लावला होता, शोधक कोण, कार्ल लॅन्स्टेड, सर्वाधिक दाता कोणता, सर्वाधिक ग्राहक कोण, हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. हम्म? आता एक्झामिनरचा ब्रायोफायटा आणि जिम्नोस्पर्म्स मी जे तुम्हाला दाखवलं होतं, त्याच्यामध्ये अजून बघा 2025 प्रश्न क्रमांक 77, वनस्पती कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? हे 4 खनिज दिलेलं आहे. 2019 मध्ये प्रश्न विचारलेला होता आपल्याला, प्रश्न क्रमांक 81 मध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि गंधक मध्ये. ठीक आहे. मॅग्नेशियम, हे मॅग्नेशियम. ठीक आहे. याच्यात पुन्हा नायट्रोजन काय आहे? जर तुम्हाला ह्या जर तुम्ही लिंक ओळखला असतात ना, तुम्हाला ऑटोमॅटिक त्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकला असता. त्याच्यानंतर त्याच प्रश्नाला बघा, आपल्याला 2020 मध्ये कशा स्वरूपात विचारलेला आहे, क्लोरोफिल बद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आणि याचं उत्तर मी काय सांगितलं होतं, जर माहित असेल तर ठीक आहे, नाही माहित तर जेवढं मोठं ऑप्शन तेवढंच उत्तर आहे म्हणून टिक करा. त्याच्यात ह्या ऑप्शनला बघा, रायझोपोटिया, नायट्रोजन फिक्सेशन, रायझोबियम, बॅक्टेरिया वगैरे आपण डिस्कस केलेले आहेत. सायन्स मध्ये काय करायचंय, फक्त सूत्र पाठ करायचं नाही, तर मूलभूत संकल्पना पण स्पष्ट ठेवायच्या. जिथे वाचलं नाही तिथे एक्झामिनरचे ट्रॅप ओळखायचे, इलिमिनेशन वापरायची आणि आन्सर पर्यंत पोहोचायचं. ठीक आहे. आता करंट अफेअरची बघा, करंट अफेअर हर वर्षी वेगवेगळे येतं. मी नाही म्हणणार की करंट अफेअर सगळ्या वर्षी सारखं सारखंच येतं, पण कोणकोणते टॉपिक आहेत ज्या टॉपिक वरती रिपीटेड प्रश्न आलेत, मी तुम्हाला तेवढंच दाखवणार आहे, कारण की याच्यामध्ये काही प्रूफ नसतात. ओके. जसं की आपल्याला 41वा प्रश्न विचारला होता की मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली. फक्त बघा, नियुक्तीवरती 2020, 22, 24 मध्ये प्रश्न विचारलेला होता. ओके. आज जर टॉपर आपल्याला काय करायचं, व्यक्ती, पद, संस्था आणि महिला यांना जोडून लक्षात ठेवायचं. म्हणजे सिंपल वे म्हणजे 2026 साठी जे पण करंट अफेअर मधले नियुक्त्या आहेत त्याला आपण कव्हर करणार आहोत. आणि हे बघा, त्याच हा ऑफिशियल प्रश्न आहे. त्यानंतर ब्रँड अँबॅसिडर कोण कोण आहेत न्यूज मधले, ह्या टॉपिकला आपण कव्हर करायचं. 2026 साठी जे पण 2026, 2025 ते 2026 मध्ये जे पण फेमस पर्सनॅलिटी आहेत आणि फेमस ब्रँड आहेत, त्यांचे ब्रँड अँबॅसिडर कोण, यांचं आपल्याला करंट अफेअर मध्ये लक्ष द्यायचं. ओके. लेटेस्ट अपडेटेड व्हेरीफाईड डेटा वापरायचे, लक्षात ठेवा. नाहीतर जुना जो आधी होता 2023 मध्ये तुम्ही एखाद्या वेळेस वाचला आणि ऑप्शन मध्ये पण तो याच्या आधीच कोण होता ब्रँड अँबॅसिडर ते पण देणार, कन्फ्युजन तिथंच करणार तुम्हाला. त्यामुळे लेटेस्ट डेटा नुसार करायचे. ठीक आहे. 2025 मे मध्ये कोण होते, नीरज चोप्रा होता. त्याच्यानंतर कोणाची हे बघा, परत प्रश्न कशावरती विचारलेला आहे, अपॉइंटमेंट वरती. ओके. आणि इथं अपॉइंटमेंट कोणती आहे, इंटरनॅशनल लेवलवरती. नियुक्ती कोणाची केलेली आहे, इंटरनॅशनल वरती नियुक्ती मेन्शन केला. त्याच्यानंतर डे बद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला. डे आणि त्यांची थीम काय आहे यावरती प्रश्न. परत विचारला नियुक्तीवरती प्रश्न. ठीक आहे. आणि हे बघा, आपण फक्त पीवायक्यूच्या आधारावरती जे पण महत्वाच्या नियुक्त्या होत्या ना, ते कव्हर केल्या होत्या आपल्या लास्ट मिनिट रिव्हिजन मध्ये. त्याच्या उर्जित पटेल यांच्याबद्दल आपल्याला डायरेक्टली पाहायला मिळालेलं आहे. ठीक आहे. आणि साहित्य अकॅडमी वरती तर कितीतरी वेळेस पीवायक्यू न डायरेक्टली प्रश्न विचारलेले आहेत. स्टॅटिक प्लस करंट अफेअर मिक्स करून पण प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे यावरून एकच टेक अवे घ्यायचं, 2026 साठी आपल्याला करंट अफेअर मध्ये आले प्रश्न. हे बघा, 2025 चा प्रश्न हा. आपल्याला काय करायचं, 2026 साठी जे पण आवश्यक प्रश्न आहेत त्यांना काय करायचं, लेटेस्ट इन्फॉर्मेशन नुसार आपल्याला ते महत्वाचे टॉपिक्स आपल्याला कव्हर करून ठेवायचे. ओके. मग आपल्याला ते कोणकोणते महत्वाचे टॉपिक्स पाहिजेत त्यावरती फोकस करायचं. ओके. आणि हे ऑलरेडी आहेत, त्याच्यामुळे मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. ग्रुप बी मध्ये चालू घडामोडी म्हणजे फक्त बातमी नाही, तर तो पॅटर्न मध्ये विचारलेला आहे का नाही ते ओळखायचे. आणि आपल्याला लक्षात ठेवायचे की कोणकोणते पॅटर्न्स, कोणकोणते करंट अफेअर साठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. नियुक्ती, त्याचबरोबर सबमिट कुठे कुठे झाले, कोणता अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे,
त्याच विशेषमध्ये एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचा बजेटबद्दल किंवा महाराष्ट्रामधल्या कोणत्या पर्टिक्युलर पर्सनॅलिटीला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले आहे का? कोणती सायंटिफिक डेव्हलपमेंट झाली आहे का? मिलिटरी एक्सरसाइज झालेल्या आहेत का? हे जे महत्त्वाचे करंट अफेअर टॉपिक आहेत ते आपल्याला कव्हर करायचे. मित्रांनो, जर तुम्ही एवढा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर समजा 2026 साठी तुम्हाला खूप चांगली आयडिया मिळालेली आहे. कोणकोणते टॉपिक्स कव्हर करायचे त्याची तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती मिळालेली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला काही सजेशन मला द्यायचे असेल, प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.